नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनातील पहिल्या दिवसाच्या म्हणजेच या साहित्य आयामाच्या चौथ्या आणि शेवटच्या परिसंवादामध्ये मी जगभरातील सर्व मराठी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. या परिसंवादाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. किंबहुना हा परिसंवाद विश्व मराठी परिषद संस्थेचं कार्य, या विश्व मराठी संमेलनाचं प्रयोजन हे कसं वेगळं आणि महत्त्वाचं आहे याबद्दल अधोरेखित करेल. या परिसंवादाचा विषय आहे साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समाजाच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी विविध शासकीय, अशासकीय, खाजगी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची वाटचाल कशी सुरू झाली, कशी सुरू आहे, कशी असावी, त्यांचं आत्तापर्यंतचं योगदान काय, त्यांच्यासमोर असणारे आत्तापर्यंतचे प्रश्न कोणते आहेत, याबद्दल सविस्तर चर्चा या परिसंवादात केली जाणार आहे. या परिसंवादात सहभागी होणारे मान्यवर वक्ते आहेत लेखक, वृत्तनिवेदक व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा धुळे सोलापूरच्या अध्यक्ष पद्माकरजी कुलकर्णी. दुसरे वक्ते आहेत लेखक, मुख्याध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष तसेच ग्रंथालय चळवळीचे अभ्यासक कल्याणजी शिंदे. या परिसंवादातील तिसरे वक्ते आहेत पत्रकार व पुण्यनगरी सातारा वृत्तीचे संपादक तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा साताराचे अध्यक्ष विनोदजी कुलकर्णी. चौथे वक्ते आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कवी राजन लाखे. आणि या परिसंवादामध्ये अध्यक्षपद भूषवतील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. परिसंवादातील पहिले वक्ते आहेत आदरणीय पद्माकरजी कुलकर्णी. मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले कुलकर्णी सर गेली 4 दशके सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यरत आहेत. यासोबतच गेली 16 वर्षे सोलापूर आकाशवाणीवर वृत्तनिवेदन करत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अशा विविध संस्थांवर सदस्य म्हणून सरांनी प्रभावी काम केलं. गुणवंत शिक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आदर्श कार्यकर्ते अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित पद्माकरजी कुलकर्णी यांना या परिसंवादामध्ये आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलन ऑनलाईन 2021 या संमेलनामध्ये साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव हा जो परिसंवाद आयोजित केलेला, या परिसंवादामध्ये मी पद्माकर कुलकर्णी आपल्यासमोर माझे जे काही विचार आहेत संस्थेच्याबद्दल ते मांडणार आहे. वास्तविक पाहता 19व्या शतकाच्या उत्तरार्ध न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलनं सुरू केली. साधारणतः 1878 पहिलं ग्रंथकार संमेलन न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये हिराबागेत भरलेलं होतं आणि दुसरं संमेलन 1885 बुधवारपेठेतल्या सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरलेलं होतं. तिसरं संमेलन जे झालं ते 1905 सातारा इथं भरलेलं होतं आणि अशी ही संमेलनं अनेकदा काही कारणामुळं खंडित होत गेली. आता या खंडित संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचं स्वरूप देण्याचा पहिला जो प्रयत्न पुण्यात भरलेल्या 4थ्या ग्रंथकार संमेलनात झाला, ते 4थं ग्रंथकार संमेलन 1906 साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भरलेलं होतं. या संमेलनाच्या समारोपामध्ये साहित्य सम्राट न. चिम. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केलेली होती. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिलेलं होतं आणि तेव्हापासून गेली 114-115 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था मराठी भाषा, मराठी साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ती कार्यरत आहे. कोणत्याही साहित्य संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला काही गोष्टी ह्या नमूद कराव्या लागतात. त्या
ह्या गोष्टी करत असताना सुसंवाद आणि समन्वय असला पाहिजे. तर तो कसा? कोणत्याही साहित्य संस्थेच्या व्यवस्थापनातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे साहित्य संस्थांना साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख बनवण्याचा साहित्य व्यवहार हा एखाद्या साखळीसारखा आहे. लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रित शोधक, समीक्षक, ग्रंथ वितरक, ग्रंथ विक्रेते, ग्रंथालय आणि वाचक असे एकमेकांशी जोडलेले अनेक घटक या साहित्य व्यवहारामध्ये येत असतात. या सर्व घटकांमध्ये सुसंवाद आणि समन्वय साधून साहित्य व्यवहाराला अधिक गतिमान करण्याचं काम साहित्य संस्थांना करावं लागतं. त्यासाठी साहित्य संस्थांचं नेतृत्व हे स्वागतशील आणि सुसंवादी असणं खूप महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर साहित्य संस्था एकीकडे आणि त्याच्याशी संबंधित सर्व घटक दुसरीकडे असतात. अशी अवस्था जर निर्माण झाली तर ती साहित्य संस्कृतीसाठी नेहमीच घातक ठरते. आता त्याचा या साहित्य संस्थांमध्ये जे आर्थिक व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये जिथे लक्ष्मीचा पैशाचा खणखणाट असतो तिथं सरस्वतीच्या विनेचा मात्र झंकार ऐकायला येत नाही. असं जरी असलं तर साहित्य संस्थांमध्ये सरस्वतीच्या पूजनासाठी लक्ष्मीपूजन गरजेचं असतं आणि म्हणून साहित्य संस्थांना गेल्या 25-30 वर्षापासून सरकारी अनुदान सध्या मिळतं आहे. परंतु त्यापूर्वीसुद्धा या साहित्य संस्थांना अनुदान मिळत नसताना या संस्था चालत राहिल्या. त्या साहित्यप्रेमी मंडळींनी आणि अनेक दानशूर व्यक्तींनी देणगीच्या रूपाने केलेल्या आर्थिक मदतीमुळं आज ही साहित्य संस्थांचं अर्थकारण या देणगीदारांवरच अवलंबून आहे. कारण मिळणारे सरकारी अनुदान साहित्य संस्थांच्या या आर्थिक गरजा सध्या भागवू शकत नाही. साहित्य संस्थांकडे देणग्यांचा ओघ सुरू राहावा यासाठी त्या संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजमनामध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. संस्थांची देदीप्यमान परंपरा आणि पूर्वजांची पुण्याई या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावत असल्या तरी विद्यमान कार्यकारी मंडळानं प्रयत्न करणं तितकंच गरजेचं असतं. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्यालयाच्या व्यवस्थापनावरचा खर्च आणि बँकांचे घटलेले व्याजदर यामुळे अडचणीत असणारे साहित्य संस्थांचे अर्थकारण अधिक अडचणीमध्ये सापडू नये यासाठी आपण सतत दक्ष राहिलं पाहिजे. पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरतील असं संशोधन आणि वाङ्मयीन प्रकल्प हाती घेणं आणि त्यासाठी देणगे मिळवणं, शासनासह अनेक समविचारी संस्थांशी साहित्य सहयोग करार करून त्यातून निधी उभा करणं, या साऱ्यातून संस्थेला जो काही निधी मिळेल त्याची योजना करणं याला नेहमीच प्राधान्य द्यावं लागतं. संस्थेचे ग्रंथालय, ग्रंथ प्रदर्शन आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे जे सभागृह आहे या साहित्य संस्थांसाठी उत्पन्नाचे स्रोत असतात. त्यातून संस्थेला चांगले उत्पन्न मिळावे यासाठी कल्पकतेने अभिनव कार्यक्रमांची आखणी करून अधिकाधिक साहित्य रसिकांनी त्यात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करणं तितकंच साहित्य संस्थांचे गरजेचं आहे. आणि या साहित्य व्यवस्थापने मला तेवढाच कार्यकर्त्याचाही सहभाग आहे. संस्थेच्या या आर्थिक व्यवस्थापनामध्ये विचार करताना केवळ वर्तमानाचा विचार करून चालणार नाही, भविष्याचा वेधही आपल्याला घ्यावा लागतो. काळाची पावले ओळखून आर्थिक ध्येयधोरणांमध्ये जर बदल करावा लागला तर भविष्यातील त्या प्रकल्पासाठी तो निधी बाजूला ठेवावा लागतो. आता करोनाच्या संकटाने जगाची आर्थिक घडी विस्कटली. अशा संकट काळामध्ये संस्था मजबूत राहण्यात यासाठी उपाययोजना करणं हाही आर्थिक व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून संस्थेमधले जे अंतर्गत व्यवस्थापन आहे तेही आपण पाहिलं पाहिजे. साहित्य संस्थांचा कारभार अधिक गतिमान करण्याचं काम त्या संस्थांच्या शाखा करीत असतात. ज्या निरनिराळ्या शाखा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा इतर साहित्य संस्थांच्या शाखा काम करतात, त्या कोणत्याही साहित्य संस्थेच्या त्या रक्तवाहिन्या असतात, रसवाहिन्या असतात. या शाखा जितक्या सशक्त आणि कार्यप्रवण असतील तितकाच संस्थेचा उत्कर्ष झपाट्याने होत असतो. महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेचा जर विचार केला तर तिच्या 16 जिल्ह्यामध्ये 80पेक्षा अधिक शाखा आहेत. त्या जिल्ह्याचे कार्यकारी मंडळावरील प्रतिनिधी या शाखांना मार्गदर्शन करतात. घटनेच्या चौकटीत राहून अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यास ते शाखांच्या विकासासाठी आणि संस्थेच्या हितासाठी पूरक ठरते. केंद्र आणि शाखा यांच्यातला जो संवाद आहे तो सहकार्य आणि सौहार्द यातून संस्था मजबूत होण्याचं काम करत असतात. संस्थेच्या विकासाच्या प्रवाहामध्ये छोटी छोटी सांस्कृतिक सत्ता केंद्र निर्माण होतात. ती लाभाची नसली तरी मानाची आणि प्रतिष्ठेची असल्यामुळं अनेकांच्या अशा पल्लवित झालेल्या असतात, महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या असतात. अशा सर्वच क्षेत्रामध्ये राजकारण
या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये असताना बुद्धिवंतांमधील राजकारण आणि अनाकलनीय आणि कुटील असं जे असतं त्या अशा वेळी साहित्यकरणापेक्षा राजकारण वरचढ ठरणं या संस्थेच्या हिताचं नसतं. म्हणून संस्थेमध्ये मला असं वाटतं की राजकारण एक नसलं पाहिजे. या गोष्टींना मर्यादित ठेवण्यासाठी कार्यकारी मंडळानं सतत दक्ष असणे गरजेचं आहे. गोष्टी किती क्षुल्लक वाटत असल्या तरी ते कधी रौद्ररूप धारण करतील याची शाश्वती नसते. त्यामुळे त्या वेळोवेळी कार्यकारी मंडळाच्या सभांमध्ये आवश्यकता वाटल्यास वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये चर्चेला आणून आणि सर्वांच्या संमतीने त्यातून मार्ग काढणे तितकंच महत्त्वाचं आहे. या अंतर्गत व्यवस्थापनाबरोबर संस्थेची वाटचाल ही तितकीच महत्त्वाची आहे. ही जर वाटचाल कोलमडली तर संस्थांमध्ये अनागोंदीच्या कारभाराला सुरुवात होते. अनेक कसोटीचे प्रसंग आहेत आणि त्यामधलं जे व्यवस्थापन आहे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जसे कसोटीचे प्रसंग येत असतात तसंच ते संस्थेच्याही वाटचालीत येत असतात. साहित्यामध्ये समाज जीवनाचं प्रतिबिंब उमटत असतं. तसंच समाज मनातील स्पंदनाचाही काही वेळा काही कारणामुळे उद्रेक होतो. त्या उद्रेकाच्या ज्वाला प्रथम अशा संस्थांपर्यंत पोहोचतात. काही वेळा त्या हेतू पुरस्पर पोचवले जातात आणि संस्थांना अकारण वादात ओढलं जातं. अशा वेळी सारासार विचार करून तज्ज्ञांशी आणि ज्येष्ठांशी सल्लामसलत करून संयमित भूमिका घेऊन ती प्रभावीपणे प्रसारमाध्यमात मांडून उडणाऱ्या भडक्यांची तीव्रता कमी करणं सहज शक्य असतं. कोणत्याही प्रश्नाने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच ते प्रश्न सोडवणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी कसोटीच्या प्रसंगातले व्यवस्थापन साहित्य संस्थांचा संसार करणाऱ्यांना हे शिकून घ्यावं लागतं. म्हणून सार्वजनिक काम करणाऱ्या संस्थांमध्ये अंतर्गत विरोधक जसे असतात तसेच बाहेरचे विरोधकही असतात. संस्थेच्या हितासाठी भूमिका घेत असतात असा आणून वैयक्तिक हेव्यादाव्याचा हिशोब ते चुकता करीत असतात. असं जरी असलं तरी बाहेरचे विरोधक एक झाले आणि आतले विरोधक एक झाले ते हेतू पुरस्पर साध्य करण्यासाठी ते प्रसंगी माध्यमांना हाताशी धरून संस्था खिळखिळी करून टाकतात. अशाच वेळी बंदोबस्त करणं गरजेचं असतं आणि तो करण्याचं कसं बाई संस्थान चालकांना ते शिकून घ्यावं लागतं. ज्या वेळेला आपण संस्था चालवतो तेव्हा संस्थेमध्ये कुठलाही वाद होऊ नये यासाठी ज्या संस्थेचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी आपण ते संस्था टिकवण्यासाठी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. साहित्य संस्थांनी आपल्या कोशामध्ये राहून कधीच काम करू नये. असं जरी झालं असलं तरी संस्थांना एक प्रकारचं साचलेपण येतं. ते संस्थेच्या विकासासाठी कधी कधी मारकही ठरतं. समाजातील सर्व प्रवाहांना संस्था आपली वाटली पाहिजे असं वातावरण निर्माण करण्यासाठी कुशल प्रशासकाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मतभेद जरी एकमेकांमध्ये असले तरी त्याचे मनभेदामध्ये रूपांतर होऊन द्यायचं नाही असं आपण ठरवलं पाहिजे. कधीही टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली नाही पाहिजे. संवादाची दारे बंद करायची नाहीत. ही पथ्य पाळण्याचे कसब अशा संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. साहित्यातली परंपरा असेल आधुनिकता असेल याचा मिलाप साधत साहित्य संस्थांनी काम करणं अभिप्रेत असतं. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत या संस्थांनी वाटचाल केली तेव्हा या काळामध्ये आपलं स्थान आपण टिकवायला ते मदत करतात. आता पुढच्या पिढीचं जर आपण हे काम करत असताना काही काही वेळेला पुढच्या पिढीचाही शोध घ्यावा लागतो. अनेक वेळा प्रकृतीनुरूप असेल किंवा वार्धक्यामुळे असेल आपल्याला काम होत नाही तेव्हा आपली संस्था पुढे चांगली चालावी यासाठी काही कार्यकर्त्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. साहित्य संस्था शतकानुशतके चालत राहिल्या. आता महाराष्ट्र साहित्य परिषदेची संस्था लोकमान्य टिळकांपासून नचिन केळकरांपासून ते आत्ता प्राध्यापक मिलिंद जोशी असतील पायगुडे असतील किंवा अनेक जिल्ह्यातले कार्यकर्ते असेल अशा लोकांच्या जीवावरती ही संस्था चाललेली आहे. अशा लोकांच्या कार्यकर्त्यांवरती सदस्यांच्या कार्यकर्त्यांवरती या संस्था चाललेल्या आहेत आणि निस्वार्थपणे वृत्तीने ते काम करतात. म्हणून अशा कार्यकर्त्यांच्या बळावर अशा संस्थांमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते असतात आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन संस्थेसाठी ते काम करतात. आभार शून्य काम करीत असताना खूप टीकाही सहन करावी लागते. हारापेक्षा प्रहार अधिक मिळतात. ते पाठीवर कार्यकर्त्यांची भूमिका घेत कार्यकर्त्यांची भूमिका बजावावी लागते. जागतिकीकरणानंतर बदललेली मूल्य व्यवस्था, व्यापार केंद्री मानसिकता, समाजाचे बदललेले प्राधान्यक्रम, सर्वस्व झालेला पैसा, आत्मकेंद्री वृत्ती, स्वार्थ त्यागाचा अभाव यामुळे कार्यकर्ता म्हणून काम करणारी तरुण मंडळी अशा संस्थांना भविष्यात मिळतील की नाही याबाबत मला शंका वाटते. संस्था चालकाने पुढची पिढी तयार करण्याचं काम हे तितक्याच मनोभावे केलं पाहिजे.
नव्या तरुण कार्यकर्त्यांचा शोध घेतला पाहिजे. तो घेतला नाही तर संस्थेचे भवितव्य हा चिंतेचा विषय होऊ शकतो. आणि म्हणून रामदास स्वामी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मुलांच्या चालीने चालावे, मुलांचे मनोगत बोलावे, तैसेच जनास शिकवावे हळूहळू. हे कसब साहित्य संस्थांचा संसार करू इच्छिणाऱ्यांनी शिकणं गरजेचं आहे. वाङ्मयीन कार्यकर्त्यांकडे वेदशक्ती आणि प्रबोधशक्ती असली पाहिजे. वेदशक्तीमुळे समाजमानाचा वेध घेता येतो आणि प्रबोध शक्तीमुळे समाजाचं प्रबोधनही करता येतं. ज्या समाजासाठी आपण काम करायचं त्या समाजाला दुखावून साहित्य संस्थांचं काम पुढे नेता येत नाही. समाजमनाची स्पंदनं ओळखून त्याच्याशी एकरूप होऊन अशा संस्थांना वाटचाल करावी लागते. हे ज्यांना जमतं ते साहित्य संस्थांचा संसार नीट करू शकतात. आणि म्हणून मला वाटतं कार्यकर्त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून आपलं अंतःकरण साहित्य संस्थांमध्ये ओतून जर काम केलं तर काही वेळेला कार्यकर्त्यामुळे संस्था मोठ्या होतात आणि काही वेळेला संस्थांमुळे कार्यकर्ते मोठे होतात, असं मला या संवादाच्या निमित्तानं बोलावंसं वाटतं. आपण मला विश्व मराठी परिषद आयोजित या विश्व मराठी साहित्य संमेलनाने परिसंवादासाठी आमंत्रित केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. आपण माझे विचार ऐकलेत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. साहित्य संस्थांनी साहित्याभिमुख व लोकाभिमुख व्हावे असं आपण सुचवलं. केवळ शासकीय अनुदानांवर अवलंबून न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अभिनव उपक्रम राबवायला हवेत, देणग्या मिळवायला हव्यात, पण त्यासाठी आधी लोकविश्वास मिळवायला हवा. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण साहित्य संस्थांबद्दल अधोरेखित केले. साहित्य संस्थांमधील राजकारण बाजूला सरून निस्वार्थ भावनेने अंतरंग ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरच या साहित्य संस्थांची धुरा व्हायला हवी हा आदर्श संदेशही आपण दिला. आपण अत्यंत स्पष्टपणे व्यक्त केलेल्या या विचारांबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या परिसंवादातील पुढील वक्ते आहेत लेखक, मुख्याध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषद पंढरपूर शाखेचे अध्यक्ष कल्याणराव शिंदे. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिंदे सरांचे सामाजिक व विशेषतः वाचन चळवळीतील किंवा ग्रंथालय चळवळींचा अभ्यास व काम अत्यंत वाखाणण्याजोग आहे. या परिसंवादाच्या निमित्ताने मी आदरणीय कल्याणराव शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव याबद्दल आपले अनुभव आणि आपल्या अभ्यासाचे विचार इथं मांडावे. मी कल्याणराव शिंदे विश्व मराठी संमेलन ऑनलाईन 2021 साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव या परिसंवादामध्ये आज आपणासमोर संवाद साधत आहे. वास्तविक पाहता साहित्य संस्था आणि साहित्य व्यवहाराचं महत्त्व समाजाला पटवून देणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रथमतः आपण असा विचार केला की साहित्य व्यवहार हा शब्द आपण वापरतो तेव्हा त्यात साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालय, प्रकाशन संस्था, लेखक आणि ग्रंथ विक्रेते यांचा संबंध येतो. साहित्य व्यवहार हा असा शब्द आपण वापरतो तेव्हा त्यात साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालय, प्रकाशन संस्था, लेखक, ग्रंथ विक्रेते यांचा संबंध येतो. दुसऱ्या बाजूला असतो ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे तो वाचक. साहित्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर तिचा प्रवास लक्षात घ्यायला हवा. सगळ्यात पहिल्यांदा लेखकाच्या मनात वाङ्मयाची निर्मिती होते. ती तो कागदावर उतरवतो आणि तिचा लौकिक प्रवास सुरू होतो. प्रकाशक, मुद्रक, विक्रेता, ग्रंथालय असा प्रवास करीत साहित्यकृती सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचते. पुस्तक वाचून ते वाचकाच्या मनात शिरते. इथे हा प्रवास पूर्ण होतो. म्हणजे साहित्य व्यवहार लेखकाच्या मनातून सुरू होतो, ते वाचकाच्या मनापर्यंत जाऊन पूर्ण होतो. यातील मधला प्रवास हा ग्रंथ व्यवहाराचा आहे. यातील व्यवहाराचा विचार केल्यास लेखक आणि वाचक दोन्ही महत्त्वाच्या घटकापासून हा व्यवहार फार दूर निघून गेला आहे. असं झालं त्याचे कारणही स्पष्ट आहे. जर लेखक आणि वाचक हे दोन महत्त्वाचे घटक सगळ्यांच्या केंद्रभागी राहिले
असते तर साहित्य व्यवहार हा निश्चितच बदललेला दिसून आला असता. आज हे दोन्ही महत्त्वाचे घटक साहित्य व्यवहाराच्या केंद्रभागी नाहीत. त्यातही परत व्यवहाराच्या मूळ केंद्रभागी नाहीत. फार जुना इतिहास न पाहता आपण महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघूया. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी नेहरू प्रणीत समाजवादी मॉडेल डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, राज्य ग्रंथालय संचालनालय आदी संस्थांची स्थापना केली. शासकीय पातळीवर पुस्तकांना पुरस्कार देण्यात सुरुवात झाली. पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना झाली. वाङ्मय व्यवहारात शासनाचा हस्तक्षेप यशवंतरावांच्या काळात सुरू झाला. तो वाढता वाढता आज इतका होऊन बसला आहे की त्याशिवाय साहित्य व्यवहाराचे पानही हालत नाही. म्हणजे साहित्य व्यवहार म्हणून जे काही आपण संबोधतो त्यात शासनाचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. शासन पुस्तकांना पुरस्कार देणार शासन साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ या माध्यमातून पुस्तके प्रकाशित करणार आणि या सगळ्या पुस्तकांची खरेदी परत शासनच सार्वजनिक ग्रंथालयाच्या रूपाने करणार. राज्य शासनच नाही तर केंद्र शासनही नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांच्या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती करणार. म्हणजे एक प्रकाशक म्हणून स्वतः शासनच मोठी भूमिका निभावत आहे. जर शासन पुस्तक काढणार असेल तर त्याचे हळूहळू काय हाल होत जातील हे सांगायला फार मोठ्या अभ्यासकाची अथवा भविष्यवेत्त्याची गरज नाही. परिणामी या सगळ्या संस्थांचा प्रकाशन क्षेत्रावर गंभीर परिणाम होत गेला. शासन पैसे ओतत आहे म्हटल्यावर त्या सर्वसामान्य वाचकाचा काही संबंध नाही हे सरळच आहे. एखाद्या अधिकाऱ्याला, शासनावर पगार टाकणाऱ्या व्यक्तीला, मंडळ पदाधिकाऱ्याला असे वाटले की महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हायला पाहिजे तर ते प्रकाशित होणार. त्याची किंमत काय ठेवायची तर फक्त 10 रुपये किंवा 50 रुपये. कारण काय तर सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे. त्यासाठी बाकी किती खर्च येऊ. मग महात्मा फुलेंच्या संदर्भात पुस्तके प्रकाशित करणाऱ्या इतर सर्व प्रकाशकांचे कंबरडे मोडलेच म्हणून समजा. आणि एवढं करून हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांना सतत उपलब्ध असेल याची खात्री नाही. कारण परत हेच सामान्य वाचकांच्या यात काहीही संबंध नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता केवळ 10 रुपयाला शासन देणार आणि प्रत्यक्ष घ्यायला गेलं तर त्याची प्रतच शासकीय भांडारात उपलब्ध होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र वाङ्मय शासन प्रकाशित करणार. मग आंबेडकरांच्या पुस्तकाचे इतर प्रकाशक डोक्याला हात लावून बसलेच म्हणून समजा. भाजप सेना सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित केले. ते आता उपलब्ध नाही. का तर आता आघाडी सरकार आहे. म्हणजे हे सगळं विशिष्ट राजकीय हेतूने सोयीने चालू आहे. याचा सर्वसामान्य वाचकांशी काही संबंध नाही. जानेवारी 17 पासून आंबेडकरांच्या साहित्याचे हक्क खुले झाले आहेत. मग अर्थातच शासनाचा यात एकाधिकार राहणार नाही. ज्या पद्धतीने संत वाङ्मयात विविध अधिकारी व्यक्तींनी आपापल्या अभ्यासाप्रमाणे विविध टीका लिहिल्या आहेत आणि त्या संबंधित वाचक वर्गात लोकप्रिय आहेत त्यावर कोणाची मक्तेदार नाही, अगदी शासनाची नाही. त्यामुळे वाचकांना उत्कृष्ट पुस्तक चांगल्या बांधणीसह किमान किमतीत उपलब्ध होते. हीच बाब स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची आहे. शासकीय ग्रंथालयांच्या खरेदीसाठी ही पुस्तके छापल्याच जात नाहीत. ती छापली जातात सामान्य वाचकांसाठी. परिणामी त्याचा किमती अतिशय स्पर्धात्मक ठेवाव्या लागतात. वाचक झेरॉक्स घेऊन वाचू नयेत याची भीती प्रकाशन संस्थांना त्याचा विचार करावा लागतो. यावर मिळणारे कमिशन, दुकानदारांना मिळणारे कमिशनही फार कमी असते, नगण्य असते. शिवाय विक्रेत्यांना या पुस्तकाची खरेदी रोखीने करावी लागते. पाठ्यपुस्तकाची एक मोठी बाजारपेठ प्रकाशकांना 1960 पूर्वी उपलब्ध होती. त्याच्या आधारे इतरही पुस्तके प्रकाशित करणे प्रकाशकांना शक्य व्हायचे. शासनाने पुस्तके प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. परिणामी फार मोठ्या प्रमाणावर प्रकाशकांना व्यवसायाला मुकावं लागलं. पाठ्यपुस्तकाची विक्री हाही बऱ्यापैकी व्यवसाय विक्रेत्यांच्या हाती होता. पण शासनाने ही पुस्तके फुकट वाटायला सुरुवात केली आणि विक्रीची ही यंत्रणा ही कोलमडून पडली. त्याचबरोबर शासन स्वतः पुस्तके प्रकाशित करते इतकेच नाही तर प्रकाशकांच्या पुस्तकाची खरेदी परत शासनाच्याच हाती आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 12,000 इतकी आहे. ग्रंथालयावर जवळजवळ 100 कोटीपेक्षाही
अधिक खर्च शासन करतंय. ही रक्कम वाटप करण्यासाठी त्यांच्यापेक्षाही जास्त वार्षिक 125 कोटी रुपये शासना या खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होते. ही खरेदी काय आणि कशी करावी यावर काही बोलायची सोय नाही. शासनाने केलेल्या शाळांच्या पडताळणीमध्ये हे पितळ उघडं झालेलं आहे. या विषयावर स्वतंत्र पुस्तकं लिहावं लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे. इतर महाविद्यालय आणि शाळा यांच्या ग्रंथालयाची संख्या खरेदीच्या माध्यमातून जवळपास दुप्पट आहे. शासन व्यवहारात अनेक प्रकारे रक्कम गुंतवत आहेत. त्यामध्ये 300 कोटी रुपये स्वतः शासनच मराठी ग्रंथव्यवहाराच्या खरेदीत ओतत आहेत. यात सर्वसामान्य वाचकाचा संबंध येतोच कुठे. 2013 पासून शासकीय पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली. पूर्वी जे पुरस्कार 20,000 होते ते आता 1 लाखापर्यंत पुरस्कार गेलेले आहेत. दुसरीकडे प्रकाशकांच्या पुस्तकाची खरेदी सार्वजनिक ग्रंथालयाचा अनुदान देऊन करत आहेत आणि तिसरीकडून लेखकांना मोठ्या रकमेचे आमिषही दाखवले जात आहेत. साधारणतः मराठी पुस्तकांची पृष्ठसंख्या 200 इतकी आहे. त्याची किंमत कुठलाही चांगला प्रकाशक 200 इतकी ठेवतो. यासाठी व्यावहारिक कमिशन 40% मिळते. म्हणजे 1000 प्रतीची आवृत्ती त्यापेक्षा ती जास्त नसतेच 1,20,000 रुपये खरेदी करता येते. म्हणजे 1 लाखाच्या पुरस्कारात पुस्तकाची अख्खी आवृत्ती खरेदी करता येते. म्हणजे यात परत व्यावहारिक भाषेत बोलायचे झाले तर वाचकाने 1 रुपयाचेही पुस्तक खरेदी केले नाही तरी लेखक प्रकाशक विक्रेते यांचे काही अडत नाही. स्थानिक पातळीवर देण्यात येणाऱ्या इतर पुरस्कार मात्र वेगळेच असतात. दुसरा महत्त्वाचा घटक साहित्य व्यवहारावर परिणाम करतो तो म्हणजे जागोजागीचे राजकीय नेते. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जावा, त्या ठिकाणी कुठलंही संमेलन पहा, साहित्यिक मेळावे पहा किंवा साहित्य जत्रा, साहित्य उत्सव, वाङ्मयी संमेलन, वाङ्मयी पुरस्कार असं जर काही असेल तर त्यामागे तिथला स्थानिक राजकीय नेताच असतो. आणि या नेत्याचा जो पैसा साहित्य व्यवहारात येतो तो कुठला असतो तर परत एकदा शासनाशी संबंधित गुत्तेदार, दलाल, शासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचारी, सरकारी साखर कारखानदाराचे लाभार्थी, स्थानिक सहकारी बँका या सगळ्यांचाच पैसा यामध्ये गुंतवलेला असतो. म्हणजे साधे सत्य आपल्या हाती येते. शासनाने प्रत्यक्ष ओतलेला पैसा आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून खर्च झालेला निधी अशा दुहेरी कात्रीत सर्व साहित्य व्यवहार अडकलेला आहे. किंबहुना याच्या जवळपास 90% इतका वाटा साहित्य व्यवहारात आहे. असं असताना सर्वसामान्य वाचकाशी या साहित्य व्यवहाराचे नाते शिल्लक राहिले असेल तर नवलच. आज मराठीत अतिशय चांगल्या लेखकांच्या चांगल्या खपलेल्या पुस्तकांची आवृत्ती आपण तपासली तर आपल्या एकूण साहित्याचे दारिद्र्य आपल्या लक्षात येते. महाराष्ट्रात अ वर्गाची ग्रंथालय साधारणपणे 230 आहेत आणि याच्यातील किमान 100 वाचकाचे एक सर्वेक्षण आपण जर केलं तर त्याच्यामध्ये असे निष्कर्ष काढले आहेत की एका तरी प्रकाशकाच्या हाती या निष्कर्ष काढलेली यादी एकाही प्रकाशकाच्या हाती तुम्हाला असलेली पाहायला मिळत नाही. आणि वाचकांना काय हवे, वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तपासण्याचे काम आपण कधी केले आहे का असा प्रश्न साहित्य व्यवहारातील प्रत्येक घटकाला पडला पाहिजे. वाचकांचा दबाव साहित्य व्यवहारावर राहिला असता तर आज ज्या प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती यात शिरल्या आहेत त्या शिरल्या नसत्या. महाराष्ट्रातील जर माध्यमिक शाळांची आपण बघितलं त्या माध्यमिक साहित्य संस्थेच्या दृष्टिकोनातून माध्यमिक शाळांची संख्या जवळजवळ 20,000 इतकी आहे. यातील चांगल्या शाळांचा विचार केला तर म्हणजे 10% 2,000 शाळा निघतील. त्यातील चांगली ग्रंथालये चांगल्या महाविद्यालय संख्या गृहीत धरल्यास तीही एकूण 1,000 भरतील. म्हणजे आपल्याकडे किमान 3,000 चांगली ग्रंथालय महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आहेत. इथे किमान 100 वाचक जरी बऱ्यापैकी म्हणून असू शकतील, या 30,000 लोकांची मते जाणून घेण्याचं अशी काही एक यंत्रणा उभी केली की आपल्या लक्षात येईल की या साहित्य व्यवहारामध्ये वाचकांचा कितपत संबंध येतो. आज मराठी साहित्य व्यवहार हा पूर्णपणे वाचकापासून तुटलेला आहे. वाचकांना हवा आहे म्हणून ते पुस्तक प्रकाशात बाजारात आणतो आहे किंवा एखादा चांगल्या पुस्तकाला चांगल्या वाचकापर्यंत पोहोचवायला मदत करतो आहे. अशी उदाहरणे अपवादानेच बहुतांश ग्रंथ व्यवहार हा शासकीय यंत्रणेला पोचलेल्या भांडवलासारखा होऊन बसला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण या विविध संस्थांच्या माध्यमातून जो साहित्य व्यवहार करतोय
याच्यावरती मग या सगळ्या गोष्टीवरती उपाय काय? तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर 3000 ग्रंथालयांना केंद्रभागी ठेवून एखादी व्यवस्था आपल्याला एक निर्माण करावी लागणार आहे. आणि ही जी किमान या 3000 ग्रंथालयामध्ये येणारे 30,000 वाचक आहे याची यादी आपल्याकडे असली पाहिजे. आणि मग त्या यादीचा एक उपक्रम घेऊन किमान महिन्यातून एखादा उपक्रम घेऊन यासाठी प्रकाशक, प्रकाशन संस्था, ग्रंथालय संघ, साहित्य परिषदा, स्थानिक वाङ्मयीन संस्था, वाङ्मयीन नियतकालिके या सगळ्यांचे सहकार्य घ्यावे लागेल. शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालय यांच्या सहकार्याने 3000 केंद्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला विकसित करावे लागतील. दुसरे महत्त्वाचं काम या ठिकाणी पुस्तके पोहोचवण्यासाठी व्यावहारिक यंत्रणा आपल्याला उभा केली पाहिजे की समाजापर्यंत, वाचकापर्यंत ही पुस्तकं किंवा हा ग्रंथव्यवहार जाण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा या ठिकाणी आपल्याला उभी करावी लागणार आहे. दुसरे महत्त्वाचे काम या ठिकाणी आव्हान आपल्यापुढे आहे तर ग्रंथ विक्रीची महाराष्ट्रभर निर्दोष व्यावहारिक यंत्रणा उभी करणे. आपण आता एक उदाहरण पाहूया. एक राजहंस प्रकाशन आपण बघितलं तर या राजहंस प्रकाशननं अशा स्वरूपातील एक केंद्र त्यांनी उभा केलेलं आहे की महाराष्ट्रातली विभाग कार्यालय उभा करून विक्रीला गती देण्यात आलेली आहे. नवनीत प्रकाशनने यासारखी प्रयत्न केलेले आहेत. पाठ्यपुस्तकातील लहान मुलांच्या गोष्टीची चित्रे, अक्षर, ओळख, पाढे अशी कितीतरी पुस्तके त्यांनी तयार केलेली आहेत. पाठ्यपुस्तकाबरोबर प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे यंत्रणा उभी केली, त्यासाठी वेगळे विक्रीपती नेमले तर प्रकाशकांना या साहित्य व्यवहारामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होईल. त्याचबरोबर या ठिकाणी 3000 वाचक केंद्र जर विकसित केली ग्रंथालयांना मध्यभागी ठेवून आपण एक ग्रंथालय या संस्थेला जर मध्यभागी ठेवून आपण 3000 केंद्र महाराष्ट्रामध्ये उभी केली तर पुण्या, मुंबई व्यतिरिक्त किमान 6 विभागामध्ये विक्री केंद्र, 10 उपकेंद्र विकसित करून हे विक्री प्रतिनिधी नेमले तर हा व्यवहार आपल्याला या ठिकाणी वाढवता येईल. तिसरं महत्त्वाचं काम आपल्याला हाती घेता येईल ते म्हणजे प्रसिद्धी माध्यमातून पुस्तकाची योग्य प्रसिद्धी करणे, त्याचबरोबर त्या जाहिराती देणे. या गोष्टी केल्या तर प्रकाशकांना आपल्या पुस्तकाचं जे मर्यादित स्वरूपाची विक्री होते, सामान्य वाचकापर्यंत पोहोचतं, ते पोचवण्याचं काम आपल्याला सोप्या पद्धतीने करता येईल. चौथं काम आपल्याला असं करावं लागेल की या ज्या ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपण ज्या साहित्य संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून ज्या वेळी ही भरवली जातात, छोटी छोटी संमेलन भरली जातात. उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही बालकुमार साहित्य संमेलन भोशासारख्या एका ग्रामीण भागामध्ये घेतलं होतं. त्या भोशासारख्या ग्रामीण भागामध्ये जवळ 6000 विद्यार्थी एकत्रित करून आम्ही बालकुमार साहित्य संमेलन घेतलं. त्या साहित्य संमेलनामध्ये पुस्तकाचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावून त्या ठिकाणी आम्ही विक्री व्यवस्था केल्यानंतर जवळजवळ तिथं 1 ते 1.5 लाखाची पुस्तकं एका दिवसामध्ये विक्रेत्यांची विकली गेली, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं विकली गेली. तर अशा प्रकारे हे काम त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आता त्यानंतर आम्ही शिवार साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही शिवार साहित्य संमेलन घेतलं. ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरती जाऊन ते साहित्य संमेलन घेतलं. त्या संमेलनामध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत, वाचकापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचं काम आपल्याला त्या संमेलनाच्या माध्यमातून करता आलं. त्याचबरोबर ग्रंथ विक्रेते आणि ग्रंथालय संघ यांना हाताशी धरून आणखी आखणी करावी लागेल. नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमी या संस्था वर्षभर ग्रंथप्रदर्शन काही एक रक्कम खर्च करतात. तसेच त्यांच्याकडे विविध उपक्रमांचा निधी राखीव असतो. तेव्हा या संस्था शासनाचा जिल्हा ग्रंथालय ग्रंथ प्रदर्शनासाठी असलेला निधी, साहित्य संस्कृती मंडळाकडे असलेला निधी असा सगळा एकत्रित करून सर्व जिल्ह्यामधून किमान 4 दिवसाचा मोठा ग्रंथ महोत्सव अशा रीतीने आयोजित करावा की जेणेकरून त्या गावाबाहेरील विक्रेत्यांना सहभागी होता यावे. नसता आजवरचा अनुभव असा आहे की अतिशय चुकीच्या तारखांना आणि एकाच वेळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी हे शासकीय जिल्हा ग्रंथ महोत्सव भरवले जातात. याचा परिणाम असा होतो की विक्रेता सोयीच्या तारखा आणि सोयीची गावं निवडतो आणि इतराकडे दुर्लक्ष करतो. मग एखादा दूरवरच्या गावी महोत्सवात गाळे रिकामे राहतात कारण तिथे स्टॉल लावण्यास कुणी विक्रेता तयार नसतो. शालेय मुलांसाठी पुस्तकाचे प्रदर्शन भरवणे हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. हे काम अतिशय तातडीने आणि अग्रक्रमाने केलं पाहिजे. अशा पद्धतीने चौरस आहारासारखे चौरस काम केले हे काम तातडीने होणार नाही.
त्यासाठी किमान 5 वर्षाची आखणी करावी लागेल. हे काम शासकीय पातळीवरून होण्याची शक्यता कमी आहे. यासाठी शासकीय मदत मिळाली तर अवश्य घ्यावी, शासकीय निधी मिळाला तर अवश्य घ्यावा, पण त्यावर अवलंबून राहून चालणार नाही. यासाठी जिल्ह्यातील प्रभावी शैक्षणिक संस्था, त्या प्रदेशातील वाङ्मयीन कार्यकर्ते, ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथ विक्रेते, प्रतिभावंत लेखक या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तरच हे काम होऊ शकेल. नसता आपण किती वर्षे मराठी साहित्य व्यवहाराचे काय होणार, मराठी पुस्तके कशी खपणार, तरुण मुलं वाचणार कधी, अशी चर्चा करत राहू. आणि विशेष सांगायचं म्हणले तर या ठिकाणी आपल्या या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये साहित्याची भूक अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर पाहिलं की ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण साहित्यिक उपक्रम घेतो, साहित्यिक कार्यक्रम राबवले जातात किंवा एखाद्या साहित्य पुस्तकाचं प्रदर्शन ग्रामीण भागामध्ये भरवलं जातं, त्यावेळेस शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये तिथल्या जनतेचा, तिथल्या लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारचा मिळतो. शहरामध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आपण घ्यायचा म्हणलं किंवा एखादं साहित्यिक उपक्रम घ्यायचा म्हणलं तर लोकांची संख्या जर बघितली आपण तर बोटावर मोजण्यासारखी संख्या असते. पण हीच जर आपण ग्रामीण भागामध्ये एखादं कवी संमेलन घेतलं, एखादं साहित्य संमेलन घेतलं, एखादं बालकुमार साहित्य संमेलन घेतलं किंवा एखादं शिवार साहित्य संमेलन घेतलं तर प्रचंड प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो. आणि या ठिकाणी येणारा जो ग्रामीण रसिक असतो, हा रसिक आपल्या या साहित्यावरती अतिशय उदार मतानं प्रेम करतो. त्याचबरोबर आज आपण जर लेखकांची संख्या पाहिली तर शहरी लेखकांपेक्षा ग्रामीण भागातील लेखकांची संख्या आता अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्यामुळं हे साहित्य किंवा या साहित्य व्यवहारामध्ये या ग्रामीण भागामध्ये नव्यानं लिहिणाऱ्या लेखकांचा आपण सहभाग करून घेतला तर या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या ज्या साहित्य परिषद सारख्या किंवा बालकुमार साहित्य सारख्या संस्था आहेत किंवा या प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, या सर्व महाविद्यालयासाठी जर आपण या साहित्य संस्थांनी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर या साहित्य व्यवहारामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम केलं जाईल. तर यासाठी मी या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सर्व प्रकाशकांना आणि सर्व साहित्यिक संस्थांना, लेखकांना आणि वाचकांना अशी विनंती करणार आहे की जर वाचक जर साहित्य संस्थाकडे येत नसेल किंवा वाचक जर पुस्तक किंवा ग्रंथदालनाकडे येत नसेल तर ग्रंथदालनांनी वाचकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हा साहित्य व्यवहार अतिशय उत्कृष्टपणे वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एवढंच विचार आज या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अत्यंत सविस्तरपणे अनेक संदर्भ व उदाहरणांसहित आपण अगदी स्पष्टपणे आपले विचार मांडले. मुळात या साहित्य व्यवहाराचा जो केंद्रबिंदू असायला हवा तो वाचकच या परिघाबाहेर गेल्यामुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न, पुस्तक निर्मितीमध्ये वाढलेला शासनाचा हस्तक्षेप, सामान्य मराठी माणसाची अशा साहित्यिक संस्थांसोबत तुटलेली नाळ यावर आपण भाष्य केलं. ही नाळ जोडण्यासाठी आपण वाचकांच्या विचारांचे, त्यांच्या मागण्यांचे सर्वेक्षण करायला हवे, तशा प्रभावी, पारदर्शक आणि क्रियाशील व्यवस्था निर्माण करायला हव्या असे अनेक उपायही आपण सुचवले. या परिसंवादाच्या निमित्ताने ग्रंथालय चळवळीचे प्रश्न आपण मांडले आणि त्यासोबतच काही त्याची संभावित उत्तरही आपण मांडली. याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सहकार म्हणजे काय? जिथे माझ्या, तुमच्या सगळ्यांच्या आशेची ज्योत पेटते तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतं तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. या परिसंवादातील तिसरे वक्ते आहेत विनोदजी कुलकर्णी, पत्रकार, दैनिक पुण्यनगरी सातारा आवृत्तीचे संपादक तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष असणारे विनोदजी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा निवडणुकीऐवजी सन्मानाने निवडला जावा यासाठी आवश्यक असणाऱ्या महामंडळाच्या घटना बदलासाठी मोठा पुढाकार त्यांनी घेतला.
मी आदरणीय विनोदजी कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने आपले विचार मांडावे. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलन साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव या परिसंवादामध्ये मी विनोद कुलकर्णी सातारा आपल्यासमोर माझे विचार मांडत आहे. साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव तपासण्यासाठी आपल्याला फार मागं जावं लागणार आहे. महाराष्ट्राची स्थापना 1960मध्ये झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राला मोठी साहित्य सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. विश्वकोशसारखी संस्था उभी केली. मराठी भाषेविषयीचं एक चांगलं धोरण यशवंतराव चव्हाण यांच्या काळात उभं राहिलं. पण यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून आपण जर पुढं आलो तर धोरणाचा अभाव सगळ्याच राज्यकर्त्यांमध्ये दिसून आला. त्यामुळं पहिल्या टप्प्यात ज्या संस्था मजबूत व्हायला पाहिजे होत्या, आपल्या पायावर उभ्या राहायला पाहिजे होत्या, तेवढ्या पायावर महाराष्ट्रातल्या अनेक साहित्य संस्था उभ्या राहिल्या नाहीत. काही संस्थांना अनुदानाचं बाळकडू देऊन त्यांचं बाळ गुडगुटीत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने थोड्याफार प्रमाणात केला किंवा अजूनही ती परंपरा सुरू आहे. परंतु साहित्य व्यवहारामध्ये फार मोठी वाढ त्यामुळे झाली असं काही दिसलेलं नाही. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही आद्य संस्था साहित्य संस्थेमध्ये मानली जाते. कारण तीच संस्था पहिल्यांदा स्थापन झाली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावरचं साहित्य संमेलन असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमांची सुरुवात महाराष्ट्र साहित्य परिषदेने महाराष्ट्रात करून दिली. त्याच्यानंतर विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई साहित्य परिषद अशा वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या आणि त्याच्यानंतर विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. या सगळ्या साहित्य संस्थांचं मिळून अखिल भारतीय साहित्य महामंडळसुद्धा उभं राहिलं. गेली अनेक वर्ष ह्या सगळ्या संस्था काम करत आहेत. पण आपण बघितलं असेल तर मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करणारं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ जे आहे ते बोलताना आपण बोलतो की 11 कोटी लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतो आहे. पण ह्या ज्या महामंडळाच्या घटक संस्था आहेत आणि त्यांची सगळे सभासदांची जर संख्या आपण बघितली तर 1 लाखभरसुद्धा सभासद ह्या सगळ्या संस्थांची मिळून असणार नाही. 11 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारं जे महामंडळ आहे त्याच्या 1 लाखभरसुद्धा सभासद असू नयेत ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं असू शकतं. साहित्य संस्था यामध्ये कमी पडल्या आहेत हे आपल्याला मोकळ्या मनानं आणि खुल्या मनानं मान्य करायला पाहिजे. मी एका महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेवर काम करतो, कार्यकारिणीचा सदस्य. अखिल भारतीय साहित्य महामंडळावर सुद्धा मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यातलं वास्तव हे मला माहीत आहे आणि ते वास्तव आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे आणि ते मांडण्यासाठी हेच व्यासपीठ विश्व मराठी साहित्य संमेलनाचं योग्य असं व्यासपीठ आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाने आज व्यापक भूमिका घेतलेली आहे. जगातले अनेक देश ह्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अनुभव घेणार आहे. यापूर्वी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माध्यमातून विश्व मराठी साहित्य संमेलनं झालेली आहेत. पण ती जर आपण बघितली असतील तर ती त्या देशात महाराष्ट्रातले काही लोक जाण्या इतपत आणि त्या देशातले काही लोक तिथं येण्या इतपतच त्या संमेलनाची व्याप्ती होती. हे विश्व मराठी साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने जगातल्या सगळ्या संस्थांपर्यंत किंवा सगळ्या व्यक्तींपर्यंत, सगळ्या मराठी भाषिकांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे अशा संमेलनाची कल्पना ह्या सगळ्या साहित्य संस्थांना किंवा त्यांच्या महामंडळाला का सुचली नसेल किंवा सुचली असेल तर त्यांनी का राबवली नसेल असा प्रश्नसुद्धा आज उभा राहतो. विश्व मराठी साहित्य संमेलन जरी एका वेगळ्या संस्थेनं केलं असलं तरीसुद्धा त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि मी त्या संमेलनात सहभागी आहे. त्यामुळे मला हे खुलेपणानं बोलणं गरजेचं असल्यामुळे मी या निमित्तानं आज त्या विषयावर व्यक्त झालेलो आहे. आपण जर सगळ्या संस्थांची रचना आपण बघितली तर वेगवेगळ्या प्रकारे ह्या सगळ्या साहित्य परिषदांची रचना झालेली आहे. त्याशिवाय सुद्धा महाराष्ट्रात अनेक साहित्य संस्था आहेत. अगदी कोकणनं स्वतंत्र केलेली आहे, दक्षिण महाराष्ट्राची कोल्हापुरात वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. काही लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या साहित्य संस्था काढलेल्या आहेत. पण एवढ्या सगळ्या साहित्य संस्था उभ्या राहिल्यानंतरसुद्धा मराठी भाषा जागतिक पातळीवर आपला प्रभाव जेवढ्या प्रमाणे निर्माण करण्यात यशस्वी व्हायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात ती यशस्वी झालेली नाही.
त्याला कारण साहित्य संस्थांची रचनासुद्धा आहे. साहित्य संस्थांची रचना करतानाच मुळात अशी रचना केली गेलेली आहे की जे कार्यकारिणीवर निवडून येतील, जे पदाधिकारी असतील, वर्षानुवर्ष त्यांच्या ताब्यातच त्या संस्था कशा राहतील ह्या दृष्टीनं सगळी आखणी केलेली असल्यामुळं सर्वसामान्य माणूस हा साहित्य व्यवहार आपला नाही, ह्या साहित्य व्यवहाराशी आपला संबंधच नाही अशा दृष्टिकोनातून ह्या सगळ्या साहित्य संस्थांकडं बघतोय आणि त्यामुळं तो त्यामध्ये मिसळत नाही आणि त्यामुळे साहित्य संस्थांची व्याप्ती जेवढी वाढायला पाहिजे तेवढी वाढवली जात नाही. आज आपण जरी बघितलं तर अखिल भारतीय साहित्य महामंडळानं अनेक घटक संस्था साहित्य महामंडळाच्या सभासद व्हायला इच्छुक आहेत, पण इतर ज्या संस्था आहेत की ज्या मातृसंस्था त्या महामंडळाच्या आहेत त्या इतर संस्थांचा समावेश त्यामध्ये करून घ्यायला तयार नाहीत. वास्तविक अखिल भारतीय साहित्य महामंडळाचीच व्याप्ती एवढी मोठी केली पाहिजे की अनेक संस्थाच नाही तर अनेक व्यक्तीसुद्धा महामंडळाच्या सभासद असल्या पाहिजेत आणि अनेक लोकांचा, अनेक मराठी भाषिकांचा, लाखो कोट्यावधी लोकांचा सहभाग ह्या महामंडळांमध्ये आणि ह्या साहित्य संस्थांमध्ये असायला पाहिजे. तरच ह्या साहित्य संस्था लोकाभिमुख करण्यात आपण यशस्वी होऊ. अन्यथा ठराविक लोक किंवा ठराविक वर्गच ह्या सगळ्या संस्था हा सगळा व्यवहार पाहतोय, बघतोय, चालवतोय अशी जी समाजात एक प्रतिमा निर्माण झालेली आहे ती प्रतिमा कायम राहील आणि त्या प्रतिमेला भेदून किंवा त्या प्रतिमेला सोडून आपण जे साहित्य व्यवहाराचं वास्तव लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करतोय ते काय प्रत्यक्षात येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर आपल्याला जाणवतं की मराठी भाषेचं एक विद्यापीठसुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यात उभं राहिलेलं नाही. मराठी साहित्य संस्कृती मंडळ किंवा विश्वकोशसारख्या संस्था काम करत आहेत, पण त्यांचं काम एका मर्यादित स्वरूपाचं आहे. ते अधिक व्यापक करण्याची त्यांचंही काम गरज आहे. आपण बघितलं असेल की इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्याला कारण नुसतं साहित्य व्यवहाराचं नाही तर एकूण मराठी जगतातली जी सगळी व्यवस्था आहे तिच्यामध्ये जी अनास्था आलेली आहे ती अनास्थासुद्धा त्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. आपण जर विचार केला तर इतर ज्या भाषा आहेत त्यांना अभिजातचा दर्जा देताना अगदी राजकीय भांडवलसुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. UPA सरकारने एका भाषेला अभिजात दर्जा देतो असं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलेलं होतं आणि सत्ता आल्यानंतर पंतप्रधानांनी त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी ठोस पावलं टाकली. पण मराठी भाषेविषयी राज्यकर्त्यांमध्ये तशी इच्छाशक्ती आपल्याला दिसत नाही. मराठी राज्यकर्त्यांनी हा विषय लोणचं जसं आपण तोंडी लावायला घेतो तसा घेतलेला दिसतो. त्याला कारणसुद्धा साहित्य संस्थांमध्ये काम करणारी माणसंच आहेत. कारण त्यांनी जर आपला दबाव गट तयार केला असता, लोकाभिमुख ह्या संस्था केल्या असत्या तर अधिक लोकांचा पाठिंबा ह्या साहित्य व्यवहाराला मिळाला असता आणि त्यांचा दबाव राज्यकर्त्यांवर पडला असता आणि त्यांनी अधिकाधिक योगदान भाषेसाठी दिलं असतं. मराठी भाषा ही अभिजात झाली नाही याला कारणसुद्धा ह्या साहित्य संस्था आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही एक मोठी चळवळ उभी केली होती. पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला होता. दिल्लीत जाऊनसुद्धा भाषेसाठी आंदोलन केलं. ह्या आंदोलनातून मराठी भाषा अभिजात दर्जापर्यंत पोहोचली, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सरकारनं दिला नाही. सरकारवर दबाव टाकला, लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेतल्या, मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न केले, पण अपेक्षित जी प्रतिक्रिया होती ती काही त्यामध्ये आली नाही. पण बघितलं तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ह्या एकाच संस्थेनं त्यासाठी काम केलं. बाकीच्या साहित्य संस्था किंवा महामंडळ म्हणतो आपण तसं त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतलेला आपल्याला बघायला मिळाला नाही. महामंडळाची घटना बदलायलासुद्धा 25-25, 30-30 वर्ष लागत आहेत. जग इतक्या वेगानं बदलते की आपल्याला एक 25 वर्षापूर्वी आपण जर विचार केला असता तर साधा लँडलाईन होता. लँडलाईन मिळवणंसुद्धा किंवा लँडलाईन असणं घरातसुद्धा प्रतिष्ठेचं समजलं जायचं. 25 वर्षानंतर आज बघतोय तर लोकांच्या घरात लँडलाईन नाही. आता लोकांच्या हातात मोबाईल आलेला आहे. मोबाईलमध्ये साधा मोबाईल होता, पुन्हा अँड्रॉईड मोबाईल झाला. झपाट्यानंच जग बदलतं आहे. व्हॉट्सॲप झालं, गुगल आलं, यूट्यूब आलं. अशा सगळ्या क्षेत्रातून आपण आता ऑनलाईनच हे संमेलनसुद्धा ऑनलाईन होतं आहे. म्हणजे कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा संमेलन ऑनलाईन होतं आहे. इतक्या झपाट्यानं जग बदलते, पण साहित्य संस्था इतक्या झपाट्यानं बदलताना आपल्याला दिसत नाहीत. पूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडून यायचे तर 11 कोटी मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडायला फक्त 1000 लोकच असायचे. 1000 लोक 11 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व ठरवायचे आणि 1000 लोकांच्या मधून निवडलेला अध्यक्ष
हा 11 कोटी जनतेवर लादला जायचा, मग तो त्या तेवढ्या दर्जाचा आहे का नाही ह्याची तपासण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. कुठल्याही साहित्य परिषदेचा एखादा सभासद या निवडणुकीला उभा राहू शकत होता. त्यानं किती साहित्य लिहिलेलं आहे, किती साहित्य व्यवहार केलेला आहे ह्याची कुठलीही तरतूद निवडणुकीसाठी लागू नव्हती. तो फक्त सभासद असला आणि मराठी भाषिक असला, मराठी प्रेमी असला तर त्याला निवडणूक लढवता येत होती. त्यामुळे नंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा दर्जासुद्धा प्रचंड घसरलेला होता. श्रीपाद जोशी हे महामंडळाचे अध्यक्ष असताना आणि मी नेमका त्यावेळेस महामंडळावर होतो. श्रीपाद जोशींनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि ती घटना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आणि निवडीने अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. मतदानाने नाही. जे 1100 लोक मतदान करून निवडत होते त्या मतांमध्ये सुद्धा फार मोठा हेरफार झाल्याच्या तक्रारी आणि आरोपांनी अनेक निवडणुका गाजलेल्या होत्या. पण ज्यावेळेस 10-15 लोक एखाद्या व्यक्तीची निवड करतात त्यावेळेस आपोआप त्यांच्यावर दबाव निर्माण होतो आणि योग्य व्यक्ती निवडण्याचं बंधन त्यांच्यावर येतं आणि त्यातूनच अरुणा ढेरेंसारख्या साहित्यिकांना पहिला बिनविरोध निवडीचा मान मिळाला. श्रीपाद जोशींनी यामध्ये मोठी भूमिका बजावली. त्याच्यानंतर अनेक घटक संस्था ज्या साहित्य महामंडळाच्या दारात उभ्या होत्या की आम्हाला बी सभासद करून घ्या, त्यांच्यासाठी सुद्धा श्रीपाद जोशी यांच्या भूमिकेमुळे दारं उघडी झाली. पण आजही त्या संस्था महामंडळामध्ये समाविष्ट झालेल्या नाहीत, कारण त्याच्याभोवती जी करण्यात आलेली रचना आहे आणि जे काही बांध टाकलेले आहेत ते बांध तोडून त्या संस्थांना सहजासहजी प्रवेश मिळेल अशी शक्यता आत्ता तरी दिसत नाही. एकूण आपण जर बघितलं असेल तर साहित्य संस्था हे साहित्य व्यवहार वाढवण्यासाठी कुठलीच भूमिका घेताना दिसत नाहीत. साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ प्रदर्शनाला एखादी जागा दिली म्हणजे आपण फार मोठा साहित्य व्यवहार वाढवला अशी त्यांची भावना झालेली आहे आणि ही भावनासुद्धा अत्यंत चुकीची आहे असं माझं वैयक्तिक आणि एक संस्थांमध्ये काम करणारा प्रतिनिधी म्हणून सुद्धा मत आहे. तो साहित्य व्यवहार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या साहित्य संस्थांनी नेमकं काय योगदान दिलं, लोकांपर्यंत किती पुस्तकं नेण्यासाठी साहित्य परिषदांनी काम केलं ह्याचासुद्धा जर लेखाजोखा मांडायची वेळ आली तर त्याबाबत साहित्य संस्थांचं योगदान शून्य इतकंच दिसेल. म्हणजे हे सगळं मी पोटतिडकीनं मांडते म्हणजे मी काय सगळं विरोधात बोलतो आहे असं नाही, कारण विषय तसा असल्यामुळं त्या विषयाभोवती बोलण्याचं बंधन असल्यामुळं साहित्य संस्थांचं वास्तव काय आहे हे समाजासमोर आलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टी मी जाणीवपूर्वक लोकांसमोर मांडतो आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद असू दे, मराठवाडा साहित्य परिषद असू देत, काही संस्थांमध्ये तर 25-25, 30-30 वर्ष तेच पदाधिकारी आहेत. 30-30 वर्षानंतरसुद्धा त्या संस्थांच्या वाढीमध्ये नेमकी काय भूमिका त्यांनी बजावली आहे ह्याचं मूल्यमापन करणारी यंत्रणा आज तरी अस्तित्वात नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांचं जे वास्तव आहे ते भयानक असं आहे आणि हे सगळं बदलणं कोणी एक व्यक्ती किंवा कोण एक गट हे करू शकत नाही. त्याच्यासाठी लोकांमधनं सुद्धा उठाव व्हायला पाहिजे. लोकांनीसुद्धा हे सगळं वास्तव बदलून टाकण्यासाठी भूमिका बजावायला पाहिजे. साहित्य व्यवहाराशी ज्या संस्था संबंधित आहेत म्हणजे अगदी ग्रंथ विक्रेते असतील, लेखक असतील, ह्यांनीसुद्धा यामध्ये भूमिका बजावण्याची गरज आहे. अन्यथा हे चित्र कधीही बदलणार नाही आणि जे काय आपण मराठी भाषिक म्हणून भूमिका घेताना कचरतो किंवा मागं पडतो त्यामुळं मराठी भाषेच्या दर्जावर आणि मराठी भाषेच्या विस्तारावर फार मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. ह्या मर्यादा जर आपल्याला दूर करायच्या असतील तर मुळात साहित्य संस्था या बळकट केल्या पाहिजेत. साहित्य संस्थांना मिळणारं अनुदान तुटपुंज आहे असं एक भावना आहे, तर सरकारनं अनुदान दिलं पाहिजे आणि एकदा त्या सक्षम करून स्वतःच्या पायावर उभ्या केल्यानंतर त्या संस्थांची सुद्धा भूमिका आहे की त्यांनी आपली वाढ स्वतः केली पाहिजे. शेवटी जे प्रतिनिधी मंडळ तिथं असतं त्यांच्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांनीसुद्धा संस्था सक्षम करण्यासाठी भूमिका घेतल्या पाहिजेत आणि त्या भूमिका राबवल्या पाहिजेत. हे सगळे चित्र बदलण्यासाठी सरकार, साहित्य संस्था, ग्रंथ विक्रेते, लेखक आणि मराठी भाषिक जनता यांनी हातात हात घालून जर काम केलं तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल असा मला विश्वास वाटतो. शेवटचं एक एंड घेऊया. म्हणजे मी माझं मत मांडले आणि म्हणजे इथं ते मत मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालं त्याबद्दल धन्यवाद म्हणून एंड करावे. जागतिक लेवलला ही संधी दिल्याबद्दल संस्थेचा मी आभारी आहे. येस. विश्व मराठी परिषदेनं आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये माझ्या अगोदर पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे यांनी त्यांचे विचार मांडले. मलाही विश्व मराठी परिषदेनं संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्यानंतर राजन लाखे
आणि शेवटी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्रीपाद जोशी सर बोलणार आहेत आणि त्यामुळे हा परिसंवाद अधिक चांगला होईल आणि श्रीपाद जोशी सरांसारखं व्यक्तिमत्व ह्याच्यावर अधिकारवाणीनं माझ्यापेक्षाही अधिक चांगलं भाष्य करू शकेल. धन्यवाद. धन्यवाद विनोद कुलकर्णी सर. खरं तर खूप अस्वस्थ करणाऱ्या अशा साहित्य व्यवहारातील वास्तवाशी आपण जाणीव करून दिली. मराठीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था किती पोकळ आहेत की आपण नोंदवलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासारखे महत्त्वाचे मुद्दे राजकारण्यांनी निवडणुकीपुरते तोंडी लावण्यासाठीच्या लोणच्याप्रमाणे वापरल्यामुळे, तसेच साहित्य संस्था आणि शासन यांच्यातील धोरणांचा अभाव, अनास्था, उदासीनता यामुळेच मराठी माणसांसाठी अशा संस्थांचे दरवाजे बाहेरून उघडे आणि आतून बंद अशी अवस्था झाली आहे. 12 कोटी मराठी बांधवांचं प्रतिनिधित्व 1 लाखभर सभासद असलेल्या साहित्यिक संस्था करू शकत नाहीत. त्यामुळे साहित्य संस्थांनी पुढे सर्व समावेशक होण्यासाठी आपली दारे आतून उघडावीत हे अत्यंत स्वागतार्ह आवाहन आपण केलं. या परिसंवादातील महत्त्वाच्या अशा अजून काही मुद्द्यांना पुढे नेत परिसंवादातील पुढचे वक्ते आपला विचार मांडतील. पुढील वक्ते आहेत प्रसिद्ध कवी व गीतकार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे सर. पिंपरी चिंचवड येथे 2016 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून कविकट्टा या अभिनव उपक्रमाचे यशस्वी आयोजन ते गेली 5 वर्ष 5 संमेलनांद्वारे करत आहे. याद्वारे हजारो कवींना मोठं व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलं आहे. मी आदरणीय कवी राजन लाखे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या निमित्तानं आपल्यासमोर मांडावे. विषय आहे साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव. साहित्य व्यवहार म्हटलं की हा शब्दच असा आहे की जेव्हा आपण हा शब्द वापरतो तेव्हा त्यामध्ये साहित्य संस्था आल्या, प्रकाशन संस्था आल्या, सार्वजनिक ग्रंथालय आले, ग्रंथ विक्रेते आले, लेखक आले आणि ह्या सर्वांचा संबंध येतो एकीकडे. आणि दुसऱ्याकडे जो संबंध येतो तो म्हणजे हा सगळा व्यवहार, जो साहित्य व्यवहार ज्याच्यासाठी करतो आहे तो म्हणजे दुसरीकडे एक असतो वाचक. एकीकडे ह्या संस्था आणि एकीकडे वाचक. साहित्य व्यवहार आणि वाचक ह्याचा प्रत्यक्ष संबंध जरी येत नसला तरी त्याच्या जी माध्यम आहे ती माध्यम म्हणजे त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल की ही माध्यमं जी आहे ती माध्यम म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जर आपण बघितलं तर त्यामध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, त्यानंतर राज्य ग्रंथालय संचालनालय ह्या संस्थांची स्थापना केली. त्याचबरोबर त्यानंतर पाठ्यपुस्तक निर्मिती, राज्य मराठी विकास संस्था ह्या संस्थासुद्धा स्थापन झाल्या. आणि ह्या सर्वांमधून शासन या ग्रंथाची निर्मिती, या माध्यमाद्वारे ग्रंथाची निर्मिती करायला लागली. आणि मुख्य म्हणजे शासन त्याच ग्रंथाची निर्मिती सार्वजनिक ग्रंथालय जी आहे त्या ग्रंथाच्या माध्यमातून खरेदी करायला लागली. म्हणजे दोन्हीकडे शासनच होतं. मग खाजगी संस्थांचं महत्त्व काय? खाजगी संस्था पण ज्या आहेत, जर शासनच सर्व करत असेल तर मग खाजगी संस्था आणि शासनाने ज्या पुस्तकं जी प्रकाशित केली त्याच्या माध्यमातून ती जर आपण आज पाहिली तर ती काही पुस्तकं उपलब्ध सुद्धा नाहीत. एखादं उदाहरण द्यायचं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य शासन करण्यात वाद नाही आहे, कारण शासन जी पुस्तकं निर्मिती करतं त्या निर्मितीमध्ये पुस्तकं विपुल प्रमाणात बाहेर येत नाही, ती वाचकापर्यंत पोहोचत नाही. फक्त एवढंच आहे की शासनाचं की शासन ती जी पुस्तकं आहे ती कमी त्याचं शुल्क कमी असतं, यात बाद नाही, पण ती पुस्तकं वाचकापर्यंत पोहोचली तर पाहिजे. जेव्हा पोहोचणार नाही तर मग साहित्य व्यवहार होणार कसा? मग खाजगी संस्थाचं काय? मग खाजगी संस्था पण यामध्ये ज्या खाजगी संस्था आहे त्या खाजगी संस्थांमध्ये जे आपण बघितली, एक शासकीय संस्था, दुसऱ्या स्वायत्त संस्था आणि तिसरी म्हणजे खाजगी संस्था. आता या शासकीय संस्थेच्या व्यतिरिक्त ज्या स्वायत्त संस्था ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अखत्यारीत येतात. त्याशिवाय काही अजून स्वायत्त संस्था आहेत ज्या त्याच्या अखत्यारीत येत नाही, पण त्यांनी अखत्यारीत येण्यासाठी फार त्यांची इच्छा आहे
पण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा अजून तो निर्णय होत नाही की त्या संस्थांना घ्यावं किंवा कसे, पण तो घेणंही आज आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण जर आपण एका दृष्टीने एकात्मतेने जर काम केलं नाही तर ही संस्था वेगळी ती संस्था वेगळी, जर मोठमोठ्या संस्था असेल तर त्या अखिल भारतीय महामंडळाने घेणार काहीच हरकत नाही आहे. पण त्यावर मला असं वाटते तर साहित्य व्यवहारासाठी त्यावर विचार करणं आवश्यक आहे. दुसरी बाजू, यामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थामध्ये आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद, जी अग्रेसर आहे, जी मातृसंस्था आहे, 114 वर्षाची परंपरा आहे आणि त्या संस्थेमध्ये नियमितपणे उपक्रम होतात आहे, कार्य होत आहे. पण काही ठिकाणी ज्या बाकीच्या ज्या संस्था आहेत त्यामध्येही कार्य होत आहे, कार्य सर्वजण करताय, उपक्रम सर्वजण करताय. पण जेव्हा एखादी साहित्य व्यवहाराचे जेव्हा भाग येतो, जेव्हा हा जो शब्द येतो त्यामध्ये संमेलनं ही मुख्य असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे जे संमेलन होतं, हजारो लोक, लाखो लोक त्याला भेट देतात. त्यामध्ये जो साहित्य व्यवहार होतो त्या साहित्य व्यवहाराला एक कशासाठी येतात लोक तिथे, कारण त्या आणि मुख्य आयोजन काय त्या याचं संमेलनाचं मुख्य आयोजन म्हणजे मराठी भाषा समृद्ध व्हावी, मराठी समाज समृद्ध व्हावा, मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या सर्व गोष्टी त्यामध्ये नियोजनामध्ये असतात. या सर्व करण्यामध्ये एक मला सांगावंसं वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ज्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असं मी म्हणेन, एक म्हणजे कविकट्टा. हा कविकट्टा भाग असा आहे की ज्यामध्ये इतर म्हणजे मुख्य मंचावर जितके रसिक किंवा जितके कवी किंवा लेखक जेथे नसतात तितके त्या कविकट्ट्यामध्ये असतात. आणि या कविकट्ट्यामध्ये असण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की हा कविकट्ट्यामध्ये ही लोक जी येतात, जी कवी येतात ते साधारणतः 1500-2000 मधून त्यांची निवड केली जाते आणि त्या निवडीच्या माध्यमातून ते तिथे येतात. त्या निवडीच्या माध्यमातून येण्यामुळे काय होतं की दर्जेदार साहित्य लोकांपर्यंत पोहोचतं, कवी लोकांपर्यंत पोहोचतात. हा त्याचा एक विशिष्ट भाग आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक तर व्यावसायिक साहित्य व्यवहार आणि एक भावनिक साहित्य व्यवहार. या भावनिक साहित्य व्यवहार म्हणजे हा कविकट्टा ज्यामध्ये अटळ विश्वास आहे, ज्यामध्ये एक भावना लोकांपर्यंत एक भावनिक बंधन आहे, ज्यामध्ये कवी एकमेका तिथे येतात, एकमेकांशी जोडल्या जातात. हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे व्यावसायिक जो भाग आहे. पण भावनिक जेव्हा कशा प्रकारे साहित्य व्यवहार असावा त्यामध्ये जर थोडासा विचार केला तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये साहित्य व्यवहाराच्या बाबत तर व्यावसायिक असावा की भावनिक असावा. तर भावनिक जर असेल तर त्यामध्ये पैशाचा व्यवहार होत नाही आणि व्यावसायिक असेल तर त्यामध्ये जो व्यवहार होतो म्हणजे साहित्य व्यवहारामध्ये जी पुस्तकं ज्यामध्ये कवी किंवा लेखक हा त्यावर त्याचा एक विश्वास असतो, जे एक अटळ विश्वास तो त्यावर प्रकाशकावर ठेवतो आणि नंतर त्या प्रकाशकाप्रमाणे तो त्या प्रकाशकाकडे तो पूर्ण विश्वास ठेवून आपलं साहित्य देतो. आणि काही वेळेला असं आढळतं की त्यावेळेला जर तो साहित्यवर जर भावनिक असेल तर मात्र तो नसावा. कारण काय की त्यावेळेला जर एखाद्या वेळेला फसवणूक झाली तर त्यावेळेला मात्र तो प्रकाशकाकडे दोष देतो आणि तो दोष देणं योग्य नसतं. कारण त्यावेळेला त्यांनी विचार करायला हवा की कारण लेखकापासून जेव्हा तुमचं साहित्य प्रकाशकाकडे जातं, प्रकाशन ते साहित्य प्रकाशन करतो आणि प्रकाशनानंतर ते साहित्य प्रकाशित होतं आणि त्यानंतर ग्रंथ व्यवहार होतो, ग्रंथ सार्वजनिक वाचनालयामध्ये जातं. या सर्व गोष्टींचा हा जो व्यवहार आहे या व्यवहारामध्ये मुख्य हा लेखक असतो ज्यापासून साहित्य निर्मिती होत असते. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि साहित्य संस्थाचा विचार केला आणि खाजगी साहित्य संस्था, साहित्य स्वायत्त संस्था आणि खाजगी संस्था. आता स्वायत्त संस्था ह्या आपापल्याप्रमाणे काम करतातच आहे, पण आज त्यांच्याही प्रयत्नांना जितकं यश यायला पाहिजे काही गोष्टींना तेवढं यश येत नाही. हे का? तर मला असं वाटतं एक जर आपण प्रश्न घेतला तर अभिजात भाषेचा दर्जा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कुठेतरी साहित्य संस्था कमी पडतायत किंवा साहित्य संस्थेचा पाठपुरावा कमी पडतोय
तो पाठपुरावा सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे, इथे राज्यकर्ते, महाराष्ट्राचे राज्यकर्ते मराठी असूनही ते कमी पडतात आहे कुठे केंद्र सरकारकडे जायला. हा सर्वांचा एक एक पायरी जी आहे ही एक एक पायरीवर एक एक जण चढून त्या मराठी भाषेला साहित्य अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये आजपर्यंत यश आलेलं नाही. आणि ते यश मिळवण्यामध्ये कोण कुठल्या संस्था, जी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे, ज्यांचा पाठपुरावा नित्यनियमाने चालू आहे, असं मी म्हणणार नाही की चालू नाही, चालू आहे, पण त्याची दखल मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही घेतलेली नाही. दुसरा भाग साहित्य संमेलनाची व्याप्ती जर आपण म्हटलं तर मराठी साहित्य संमेलनाची आज जी आहे की साहित्य संमेलन एक नाही, साहित्य संमेलन मला असं वाटतं की महाराष्ट्रातच असं हे साहित्य संमेलन हे आहे की ज्यामध्ये साहित्य संमेलनमध्ये सर्व कुठल्याही भाषेत एवढं नाही की जे मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं जे मराठीमध्ये आहे. ही संमेलनाची व्याप्ती हळूहळू वाढवणं गरजेचं आहे. आज महामारीमुळे तर कदाचित याला फटका बसलेला आहे, या साहित्य व्यवहाराला एक प्रचंड फटका बसलेला आहे, वाद नाही, पण हाही काळ जाणार आहे आणि ह्या काळ गेल्यानंतरही हा भाग जो साहित्य व्यवहाराचा भाग पुन्हा सुरू होणार आहे. दुसरी खंत मला अशी वाटते करायला की मराठी भाषा विद्यापीठ अजूनही ते होत नाही. मराठी भाषा विद्यापीठासाठी कुठेतरी साहित्य संस्था कमी पडत आहेत. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या जितक्या संस्था आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 मोठ्या संस्था आहेत आणि त्या संलग्न संस्थेचा आणि बाकी खाजगी संस्थेचा या सर्वांनी मिळून सरकारच्या मागे लागणं आवश्यक आहे, मोर्चा करणं आवश्यक आहे, आंदोलन करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी काय होत आहे की मराठी भाषा विद्यापीठ हवं आहे, सरकारी आश्वासन देते, पण होत का नाही. मग कुठेतरी आज आंदोलनाची गरज आलेली आहे जिथे की मराठी भाषा ही समृद्ध व्हायला हवी, हा साहित्य व्यवहार पूर्णतेला जायला हवा, हा साहित्य व्यवहार नेहमी चालू असावा, यासाठी मराठी भाषा विद्यापीठ असणं आवश्यक आहे असं मला मनापासून सांगावंसं वाटतं. तिसरं म्हणजे काही साहित्य संस्था लोकाभिमुख व्हायला पाहिजेत. लोकाभिमुख होणं आणि ज्या स्वायत्त संस्था आहेत आज मराठी वाचक हा जर साहित्य संस्थेपर्यंत पोहोचत नसेल तर त्या साहित्य संस्था वाचकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि हे कशामुळे होणार, काही गोष्टी या कशा करता येतील यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणा किंवा बाकीच्या संलग्न संस्था म्हणा या सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आज ग्रामीणमध्ये आज आपण पोहोचायला हवं. ग्रामीणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेऊन शिवार साहित्य संमेलनापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद पोहोचलेली आहे, पण सगळ्याच साहित्य परिषद ह्या पोहोचतायत असं नाही. काही ठिकाणी काही जर साहित्य परिषद संस्था जर चांगल्या करत असतील तर त्याचा एक लेखाजोखा बाकीच्या संस्थांनी घेणं आवश्यक आहे. स्वायत्त संस्था खाजगी संस्थांनी घेणं आवश्यक आहे, कारण खाजगी संस्था या ज्या आहेत, एक मला सांगावं असं वाटतं की खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्था त्यांच्या नावापुरत्या मर्यादित आहे, त्यांना अनुदान नाही, ते आपल्यापुरता मर्यादित आहे, कार्य करतात आहे, त्यांना कार्य त्यांचं करू द्यावं, वाद नाही. पण इथे मुद्दा कुठे काही ठिकाणी असा येतो जो मला कधी कधी खटकतो की जो म्हणजे पुरस्काराचा मुद्दा. काही ठिकाणी पुरस्कार जे दिले जातात ते पुरस्कार फक्त आपल्या लोकांसाठी दिले जातात आणि आपल्या लोकांमध्ये ते वाटले जातात, असं का, ज्याच्यावरही मला असं वाटतं विचार असावा. जर एखादा व्यक्ती त्या पुरस्कारासाठी जर पूर्णपणे सक्षम असेल तर त्याचाच विचार करण्यात यावा. आपल्या ओळखीचा माणूस आहे आणि त्याला दिल्यानंतर आपण आपला काहीतरी त्यामधून स्वार्थ साधतो आहे हे जर असेल तर त्याला मला असं वाटते की साहित्य संस्थांनी यावर विचार करावा आणि तो त्यावर अटकाव असावा असं माझं मत आहे. तर ह्या सर्व बाबी जेव्हा आपण घेतो त्या सर्व बाबींमध्ये काही गोष्टी लक्षात यायला की साहित्य व्यवहारासाठी गावोगावी जिल्हा पातळीवर प्रदर्शनं भरवली जातातच, वाद नाही, पण ही सरपंचाच्या मार्फत तालुका पातळीवर पुस्तकांची प्रदर्शन भरायला हवी. तिथे तो साहित्य व्यवहार म्हणजे खालच्या पातळीपर्यंत जायला हवा. दुसरं म्हणजे दर्जेदार पुस्तकाचे काही संच असतात, ते दर्जेदार पुस्तकाचे संच लोकांपर्यंत काही वेगवेगळ्या प्रयोग करून ते पोहोचायला हवं. आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे की ज्यामध्ये आपण कधी कधी विचार करतो की मराठी वाचक कमी होतोय, पण मला असं वाटतं की मराठी वाचक कमी होत नाही, पण मराठी शब्दांना जर काही शब्दांना मराठी रत्नांना जर ग्रासणार असेल तर मला असं वाटतं की ह्या दृष्टीने ही गोष्ट ही म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजे आणि वेगवेगळे प्रयोग असायला हवे.
या वेगवेगळ्या प्रयोगामध्ये मला अजून सांगावं वाटतं की दूरदर्शनच्या माध्यमातून प्रकाशकांनी सुद्धा दूरदर्शन माध्यमातून एकत्रित होऊन या वाचकांना आकर्षित करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे शासनाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर उपविभागीय म्हणा किंवा विभागीय ही केंद्र जी आहे ही केंद्र उपविभागीय केंद्र जी विकसित करणं आवश्यक आहे. दुसरी एक मला सूचना म्हणायची होतं, मला असं मनोमन वाटतं की काही ठिकाणी काही कंपन्या आहेत ज्यामध्ये कामगार आहेत, ज्यामध्ये हजारो कामगार काम करतात, हजारो अधिकारी काम करतात. मग तिथे त्यांच्या वाचनाला त्यांना वेळ मिळत नाही. मग हा वाचक तिथे पोहोचणार कसा, हा साहित्य व्यवहार तिथे होणार कसा. मग या साहित्य व्यवहारासाठी अशी काही योजना असायला पाहिजे की जेव्हा कंपनी लाभांश जेव्हा जाहीर करते त्या लाभांशामध्ये लाभांशाबरोबर एक पुस्तकाचा संच का देता येत नाही आणि ही साहित्य संस्था तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही, हा सुद्धा विचार व्हायला हवा. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा आज नवनवीन गृह प्रकल्प होतात, ह्या गृह प्रकल्पामध्ये जेव्हा एखादा फ्लॅट एखादा व्यक्ती बुक करतो त्यावेळेला सुद्धा एखादा बुक करताना साहित्य संस्थांनी त्या बिल्डरकडे पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यामार्फत एखादं कपाट जे आहे इतके कधी कुठे काही बिल्डर फ्रीज फुकट देतात किंवा पंखे फुकट देतात, फॉल सिलिंग फुकट देतात, फ्री देतात. मग ह्या सर्वांमध्ये एक पुस्तकाचं कपाट का फ्री देऊ नये, ज्यामध्ये त्याच्याबरोबर एक संच का देऊ नये. पण त्यासाठी साहित्य संस्थांनी यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटी असं मला वाटतं की वाङ्मयीन कार्यकर्ते निर्माण होणं आवश्यक आहे. मला असं वाटायला पाहिजे की नाही मी वाचकापर्यंत कसा पोहोचू शकेल. जर माझं पुस्तक असेल किंवा मी जर प्रकाशक असेल किंवा मी जर सार्वजनिक ग्रंथालय चालवत असेल किंवा मी एखाद्या मी साहित्य परिषदेच्या कुठल्या एखाद्या पदाधिकारी असेल तर मला असं वाटणं आवश्यक आहे की मी वाङ्मयीन कार्यकर्ताच व्हावं. कारण तिथून तिथपर्यंत त्या गोष्टी पोहोचायला हव्या. म्हणून वाङ्मयीन कार्यकर्ते निर्माण होणं सुद्धा किंवा निर्माण करणं त्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून साहित्यिक व्यवहार हा साहित्य व्यवहार सुलभ होऊ शकेल. काही ठिकाणी खंत आहे, काही ठिकाणी आनंद आहे, दोन्हीकडे आहे. दोन्ही ठिकाणी काम समतोलप्रमाणे चालायला हवं, पण आनंदच्या भागाने जास्त व्हायला हवं, खंत कमी असायला हवी असं मला वाटतं. आणि हा साहित्य व्यवहार आनंदाच्या दृष्टीने जर गेला तर हा नक्की मला विश्वास वाटतो की हा साहित्य व्यवहार संस्थात्मक जो प्रत्येक संस्था चांगल्या दृष्टीने करू शकेल, हा मला त्याबद्दल विश्वास वाटतो आणि असं व्हावं अशी मी आशा व्यक्त करतो. आणि हा आजचा जो साहित्य जो परिसंवाद आहे, ज्या परिसंवादामध्ये विश्व मराठी परिषदेचा जो भाग आहे तो एक कौतुक करावं असं वाटतो की आज त्यांनी हा परिसंवाद ठेवलेला आहे की हा परिसंवादामध्ये असा विषय ठेवलेला आहे की संस्थात्मक कार्य काय असावं, वास्तव काय असावं. आणि हे आज लोकांसमोर येणं आवश्यक होतं. आणि त्याप्रमाणे माझ्या आधी पण काही म्हणजे ज्यांनी आपले विचार मांडलेले आहेत तर त्यांचे विचार काही जे आहेत त्या विचारांचा विचार मला असं वाटतं सर्वांचाच विचार व्हायला हवा. आणि ह्या दृष्टीने पुढे हे कार्य साहित्य व्यवहार हा चांगल्या दृष्टीने चालायला हवा. त्याबद्दल आजची जी संधी मिळाली किंवा आज जे मला बोलवलं, आमंत्रण दिलं, आज हा योग विश्व मराठी परिषदने आणला, त्याबद्दल विश्व मराठी परिषदचे मी मनोमन आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. या परिसंवादाच्या निमित्ताने साहित्यिक संस्था मराठी माणसांची जोडून घेण्यासाठी आपण संस्थांनी आता पुढाकार घ्यायला हवा हे असं नम्र आवाहन केलं. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर यांना आपले अध्यक्षीय विवेचन मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो. मराठी कवितेला नेमके वळण देणारे आणि परिणामकारक बळ देणारे कवी, समीक्षक, वक्ते, संवादशास्त्र व माध्यमशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर गेल्या 5 दशकांपासून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समाज यांच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी आपला एक हाती आणि सातत्यपूर्ण लढा देत आहे. विदर्भ साहित्य संघाचे 25 वर्षे उपाध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष असणारे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे विदर्भ साहित्य संघाचं वैशिष्ट्य हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची सन्मानाने निवड केली जावी यासाठी त्यांनी यशस्वी पद्धतीने केलेल्या आवश्यक त्या घटना बदलासाठी
साहित्य व्यवहारात अगदी ठळकपणे त्यांची नोंद केली जाते. सध्या विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते परिषदेच्या स्थापनेपासून प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक कार्यामध्ये मार्गदर्शन करत आहेत. आपले अध्यक्षीय विवेचन मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सर यांना. विश्व मराठी परिषदेचं हे महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित होत असलेलं पहिलं विश्व मराठी संमेलन ही मराठी साहित्य संस्थात्मक आणि मराठी भाषिक समाजाच्या संस्थात्मक अशा विश्वातली एक अत्यंत महत्वाची आणि संस्थात्मक कार्याची पुढची दिशा निश्चित करणार असं हे पाऊल आहे. संस्थात्मक संदर्भात सुद्धा हे पाऊल फार महत्वाचं आहे, कारण या पद्धतीने संस्थात्मक कार्य 100 वर्षाच्या संस्थांनी सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे विश्व मराठी परिषदेच्या या उपक्रमाकडे सगळं जग फार आशेने जे पाहत आहे आणि सगळं मराठी भाषिक जग आज 35 देशांमधला मराठी भाषिक मोठ्या संख्येने आणि हे संमेलन बघणारा जो लाखो मराठी भाषिक असेल त्याच्याशी पहिल्यांदा मराठीच्या मुख्य भूमीचं, महाराष्ट्राचं, या राज्याचं, इथल्या भाषा साहित्य संस्कृतीच्या विश्वाचं नातं पहिल्यांदा इतक्या व्यापक प्रमाणावरती स्थापन होत आहे. त्याबद्दल मी विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष पाटुकले, अनिल कुलकर्णी आणि संपूर्ण अनिकेत, विनायक ही सगळी जी काम करणारी चमू आहे यांचं आधी अभिनंदन करतो. या मंडळींचे आभार मानतो की आपल्यापर्यंत त्यांनी हे सगळं एकमेकांचा संवाद अतिशय सुकर व्हावा याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. विश्व मराठी परिषद या घटनेकडे फार जग अतिशय वेगळ्या पद्धतीने सध्या बघताय. मराठी जगत महाराष्ट्रातले बघताय, देशातले बघताय आणि जगातले. आजचा जो आपला विषय आहे हा मुळामध्ये फार जवळ संबंधित आहे, कारण तो संस्थात्मक आहे. साहित्य संस्था आणि त्यांचा व्यवहार याचं काय आजचं वास्तव आहे आणि जे आहे ते तसं का आहे या संबंधातला हा अतिशय महत्वाचा असा विषय आपण त्या संमेलनामध्ये घेतलेला आहे. मुळामध्ये हा विश्व मराठी परिषदच का याच्यातच साहित्य संस्थात्मक व्यवहाराचे उत्तर आहे. म्हणून मी याच्यावर भर देतोय की पारंपरिक संस्थांनी जे करणं अपेक्षित होतं भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात, मग त्या शासनाच्या असोत की विभागीय असोत की विभागीय संस्थांच्या व्यतिरिक्तच्या असोत, अद्यापपर्यंत त्यांच्याकडून हे झालेलं नाही आणि म्हणून उत्सुकतेने आपण या संस्थात्मक व्यवहाराकडे बघायला लागलेलो आहे. जिथे पोहोचणं अपेक्षित होतं, ज्या लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, तिथे या संस्था पोहोचलेल्या नाही. ज्या वेगानं बदलत्या तंत्रज्ञानाचा आश्रय घेऊन ज्या बदलती माध्यमं जी आपल्या हातात आलेली आहेत ती स्वीकारण्याची मनोवृत्ती या पारंपरिक संस्थांमध्ये नसल्यामुळे आपला एक मोठा डिस्कनेक्ट, हा मोठा कनेक्ट फार कमी आहे. तंत्रज्ञानाचा आधार आपण न घेण्याची मनोवृत्ती या संस्थांमध्ये अद्याप बदलत नाहीये. अधिकाधिक ती लोकानुरूप होत नाहीये, लोकांवरती होत नाहीये, लोकसहभाग त्यांच्यामध्ये वाढत नाहीये, त्या लोकसहभाग होत नाहीये. हे सगळं होणं जे अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे अशा साहित्याचा एकूणच मराठीचा व्यवहार आणि जवळजवळ या सगळ्या बाबी नाकारण्याचीच मनोवृत्ती अधिक आणि स्वकेंद्रीय वृत्ती अधिक अशी असल्यामुळे साहित्य संस्थात्मक व्यवहाराची तपासणी विश्व मराठी परिषदेच्या निर्मितीनंतर त्या पार्श्वभूमीवर अधिक महत्वाची ठरलेली आहे आणि त्यामुळे या चर्चांना आता अधिक वेग येणार आहे. हे संमेलन, त्यातला हा परिसंवाद हा त्या दृष्टीने खूप पायाभूत महत्वाचा ठरणार आहे, नवी दालनं उघडणारा ठरणार आहे. आणि म्हणून ही जी संस्थात्मक संकल्पना आहे ही जेव्हा 3 वर्षापूर्वी मांडली त्यावेळेला मराठी जगतामध्ये तिच्याकडे फार तुच्छतेने बघितल्या जात होतं आणि तिचा स्वीकार करण्यासाठी, ती पुढे नेण्यासाठी कोणी यायला तयार नाही. पाटुकले, अनिल कुलकर्णी या मंडळींनी त्यात पुढाकार घेतला आणि सर आम्ही हे करतो, आम्हाला ते द्या, तुम्ही तयार केलेली आहे, जे काही केलेली आहे. आणि फार वेगाने वर्षभरामध्ये आज आपण विश्व मराठी संमेलनापर्यंत पोहोचलो. एवढ्या व्यापक प्रमाणावरती त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला. हा जो संस्थात्मक व्यवहाराचा हा एक नवीन प्रयोग आहे, हीच आपल्या विषयाची सुरुवात आहे खरं म्हणजे आजच्या परिसंवादाच्या. आणि म्हणून मी त्यावर पुन्हा पुन्हा भर देतोय की नोंदणी झाल्यानंतर वर्षभरातच ही संस्था जो वेग घेऊ शकली आणि त्याचं जे कौतुक आणि कुतूहल मराठी जगतामध्ये निर्माण झालं
ते 100 वर्ष ज्या संस्था अस्तित्वात आहेत त्या करू शकल्या नाही. त्यामुळे मी आदिवासी मराठी परिषदेला आशीर्वाद देतो. आणि आता मुख्य विषयाकडे आपण बोलू. या विषयामध्ये माझ्या आधीचे जे वक्ते बोलून गेलेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष या नात्याने या परिसंवादाचा समाचार घेताना थोडं आधीच्या पूर्व वक्त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित करतो, त्यातल्या अत्यंत महत्वाच्या बाबी, आणि मग माझं स्वतंत्र अध्यक्षीय भाष्य आणि माझ्या त्याच्यावरचं जे काही चिंतन आहे ते आपल्या समोर मांडेल. सगळ्यात पहिले पद्माकर कुलकर्णी यांनी या परिसंवादाची सुरुवात फार अप्रतिम केली. एखाद्या शिक्षकांनी वर्ग घ्यायला जायच्या आधी आपण अत्यंत मजबूत अशी तयारी करावी, की छान तयारी शिक्षक होते या विषयाची पद्माकर कुलकर्णींनी केली. इतकी उत्तम तयारी करून आलेल्या पद्माकर कुलकर्णींनी संमेलनांचा ऐतिहासिक आढावा घेतला, साहित्य संमेलनांचा संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला, सुसंवादी सहमती या सगळ्यांचा जो अभाव आहे संस्थात्मक व्यवहारामध्ये त्याच्याकडे नेमकेपणाने त्यांनी त्यावर बोट ठेवलेलं आहे. अतिशय उत्तम विश्लेषण त्यांनी केलं की जे एककल्लीपणा हडेलप्पीपणा ही शब्द न वापरता त्यांनी त्याचा अभाव दाखवला. या संस्थांचं अर्थकारण कसं कमकुवत आहे आणि ते वर्तमानाचं सुद्धा आणि भविष्याची सुद्धा त्याला फारशी चिंता कशी नाही आणि दृष्टी कशी नाही. या साहित्य व्यवहारातल्या संस्थांच्या ज्या शाखा आहेत त्यांचं सबलीकरण करण्याकडे कसं दुर्लक्ष होत आहे, त्यांच्याकडे विकेंद्रीकरण करून सत्ता देण्यात अधिक अधिकार देण्यामध्ये कशी कुसराई होते आहे आणि केंद्रीकरणाची वृत्ती त्यामुळे वाढते आहे. छोटी छोटी सत्ता केंद्र म्हणून यांच्याकडे कसं बघितलं जात आहे, लाभाची केंद्र म्हणून हा व्यवहार कसा आकाराला आणला जातोय, अंतर्गत आणि बाह्य विरोध कसा आहे, कार्यकर्त्यांचा शोध कसा घेतला जात नाही, वेद शक्ती आणि प्रबोध शक्ती कशी कमी पडते, आणि मुख्य म्हणजे समाज स्पंदन ओळखण्यामध्ये साहित्य संस्था या किती क्षीण कमकुवत आहेत त्या ओळखू शकत नाही, त्यांच्यात अंतःकरण ओतलं जात नाही. इतकं अप्रतिम विवेचन पद्माकर कुलकर्णींनी केलं, हे खूपच महत्वाचं आहे. मी आज जवळजवळ 40 ते 50 वर्ष या व्यवहारामध्ये वावरतो आहे, तर कमी लोक मी कमी वेळामध्ये इतक्या या पद्धतीने मुख्य विषयाला हात घालताना पाहिले. दुसरे वक्ते होते आपले कल्याणराव शिंदे. हे ग्रंथालय चळवळीतले अत्यंत महत्वाचे कार्यकर्ते दिसत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण, संदर्भ आणि तपशील समृद्ध उत्तम विश्लेषण त्यांनी सुद्धा सांगितलं. शासनाचा हस्तक्षेप साहित्य संस्थांमध्ये जो प्रमाणाबाहेर वाढलेला आहे त्याच्यावरही त्यांनी फार नेमकेपणाने बोट ठेवलेलं आहे. मुख्य म्हणजे वाचकांवरती अशा पद्धतीने हा व्यवहारच होत नाही, कारण वाचकांचं सर्वेक्षण नाही, त्याच्या नोंदी ठेवण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे वाचकांवरती व्यवहार नसल्यामुळे सगळा जो भर आहे तो शासनाच्या आश्रयावरती पांगळेपणावरती. कल्याणराव शिंदे अप्रतिम बोलले. फक्त कल्याणराव शिंदेंनी ग्रंथ व्यवहारांवर अधिक भर दिल्यामुळे साहित्य संस्थात्मक व्यवहाराचा जो मुख्य विषय आहे त्याच्याकडे त्यांचं बरंच दुर्लक्ष. विनोद कुलकर्णी दुसरे वक्ते जे होते, हा एक अत्यंत प्रभावी आणि जाणकार असा साहित्य संस्थेला लाभलेला एक अत्यंत महत्वाचा कार्यकर्ता आहे असं माझं मत आहे. कारण यांनी वर्षभर माझ्यासोबत काम केलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये. आणि विनोद कुलकर्णींमुळेच खरं म्हणजे महामंडळामध्ये ज्या घटना दुरुस्त करता आल्या, अत्यंत महत्वाच्या महामंडळ व्यापक करणाऱ्या, त्याच्यासाठी विनोद कुलकर्णींचं प्रचंड सहकार्य आहे. त्यांच्या दृष्टिकोनाचं, त्यांच्या भूमिकेचं, त्यांच्या संस्थाकडे बघण्याच्या दृष्टीचं, एक व्यवहाराची नेमकी दृष्टी लाभलेला हा कार्यकर्ता वाङ्मयीन संस्थेला लाभलेला आहे. या संस्था स्वतःच्या पायावर उभ्या नाही, त्याच्याकडे त्यांनी फार नेमकेपणाने अंगुली निर्देश केला. त्यामुळे त्या पांगळ्या कशा झालेल्या आहेत. 100 वर्षानंतरही या संस्थांचे 12 कोटी मराठी राज्याचे लोक भाषिक असताना केवळ 1 लाख सदस्य 100 वर्ष संस्था काम करत असताना यांचं अस्तित्व नगण्य असं लक्षासारखं आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा विनोद कुलकर्णी तुम्ही मांडलेला आहे. उलट त्यांनी हे सांगितलं की वर्षभरामध्ये विश्व मराठी परिषद जर हा वेग घेऊ शकते तर 100 वर्षाच्या संस्थांना हे का करता येत नाहीये. विनोद कुलकर्णी त्याचं उत्तर फार सोपं आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जगातल्या मराठी भाषिकांपर्यंत त्याचं उत्तर इतकं सोपं आहे की हे करण्याची इच्छाशक्तीच नाहीये, करायचंच नाहीये. आम्ही काही करत नाही, तुम्ही काही करू नका. तुम्ही काही केलं की आम्ही काही करत नाही हे दिसतं म्हणून आम्हाला उघडं पाडू नका, आणि पाडायला तर तुम्ही आमचे शत्रू आहात. या पद्धतीने हा सगळा साहित्य संस्थात्मक व्यवहार गेली 40-45 वर्ष
कसा चाललेला आहे ते मी आतून बाहेरून लेखक म्हणून, अभ्यासक म्हणून, एक कवी म्हणून, निर्माता म्हणून सगळ्या भूमिकातून, कार्यकर्ता सगळ्या भूमिकातून बघितलेला आहे, तपासलेला आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे, बोललेलं या भूमिका मांडलेल्या आहे. तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्ही फार अप्रतिम या सगळ्याची मांडणी केली. राजन लाखे चौथे वक्ते होते. त्यांनी या व्यवहारातल्या विविध घटकांचा उल्लेख केला. मात्र राजन लाखेंची तपशिलाची जी चूक झाली ती अध्यक्ष लाखेंनी मला दुरुस्त करणं गरजेचं आहे. ती अशी की त्यांनी महामंडळ हे व्यापक व्हायला पाहिजे आणि महामंडळ त्या संबंधात काही करत नाही, काही निर्णय घेत नाही, असं अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे. ते त्यांनी दुरुस्त करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, 2016-19 या कार्यकाळात त्यावेळेला विनोद कुलकर्णी आमच्या 1 वर्ष महामंडळामध्ये, त्यावेळेला महामंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अत्यंत महत्वाच्या ज्या घटना दुरुस्त झाल्या त्याच्यामध्ये महामंडळ व्यापक करून बाहेरच्या संस्थांना महामंडळाचा भाग करून घेणं हा निर्णय महामंडळाने घेतला, ठराव करून घेतला. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडे निर्णय घेतला जात नसल्यामुळे या 2 संस्थांनी अर्ज केलेला आहे की आम्हाला महामंडळाच्या सहयोगी संस्था म्हणून तुम्ही या नवीन घटना दुरुस्तीनुसार घ्या. तर ते महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तो निर्णय थांबलेला आहे, महामंडळाकडून झालेला आहे. त्यामुळे राजन लाखे तुम्ही आपल्या संस्थेला मसाप विनंती करा की आपली चूक दुरुस्त करा, हे विधान दुरुस्त करा आणि मसाप हा निर्णय घेईल यासाठी प्रयत्न करा. बाहेरच्या संस्थांना दरवाजे उघडे होते. राजन लाखेंनी महत्वाचे मुद्दे मांडले की अनेक गोष्टींमध्ये पाठपुरावा या संस्थांचा कमी पडतो. फक्त अभिजात दर्जाचा प्रश्न असो, मराठी माध्यमांच्या शाळांचा प्रश्न असो, मराठी विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रश्न असो, या साहित्य संस्थात्मक व्यवहारामध्ये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि अत्यंत क्षीण पद्धतीने म्हणजे पाठपुरावा करण्यासाठी इथे यंत्रणा नाही, कोणी त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही, कोणी गांभीर्याने देत नाही. राज्यकर्ते तेही कमी पडतात आणि शासनही कमी पडतं. हे राजन लाखेंचे अत्यंत महत्वाचे मुद्दे होते. मी हे आपल्याला याची आठवण याच्याकरता की या सगळ्या मुद्द्यांमधून साहित्य संस्थात्मक व्यवहाराकडे पाहणे महाराष्ट्रातल्या वाङ्मयीन कार्यकर्त्यांची काय दृष्टी आहे, त्याच्यामध्ये काय उणीवा आहेत, काय त्रुटी आहेत, ती संकुचित आहे की व्यापक आहे, ती कशी असायला हवी, हे अध्यक्ष म्हणून मला मांडण्याची या मुद्द्यांच्या निमित्ताने आपण सगळ्या वक्त्यांचं ऐकलं, त्यांचे मुद्दे मी आपल्या समोर मांडले जे महत्वाचे होते सगळे. या सगळ्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं असेल की आपला सगळा साहित्य संस्थात्मक व्यवहार हा केवळ आणि केवळ अत्यंत तुटपुंजा अशा साहित्य केंद्रीय पायावर उभा आहे. साहित्य हा भाषेचा फक्त 10 ते 15% व्यवहार. आपल्या लक्षात आलं असेल की हे जे संमेलन जिथे आपण हा परिसंवाद देतो आहे हे विश्व मराठी साहित्य संमेलन नाही आहे, हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठीचा अर्थ मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी समाजाचे सगळे स्तर थर, सगळे उत्पन्न गट, सगळ्या जाणीवांचे, सगळ्या प्रवाहांचे सगळे समुदाय म्हणजे मराठी भाषिक समाज. काही विशिष्टच प्रवाहाचा तथाकथित मुख्य प्रवाही साहित्य केंद्रीय संस्था म्हणजे साहित्य संस्थात्मक व्यवहार ही आता व्याख्या पुसून टाकण्याची जी वेळ आलेली आहे ती अजूनही आपल्या DNA मध्ये साहित्य संस्था, साहित्य हे हा व्यवहार भाषेतून चालतो. त्याचा पाया भाषा आहे आणि भाषा ही साहित्यिक भाषा साहित्यिक लेखक समाजातून घेतो. भाषा समाजाची आहे, समाज घडवतो, समाज जगवतो, समाज वाढवतो, समाज वृद्धिंगत करतो. परंतु दुर्दैवाने साहित्यामध्ये भाषेची अनेक रूप ही येतच नाही. त्यामुळे साहित्याची भाषा म्हणजेच उच्च भाषा म्हणजेच केवळ भाषा आणि इतर सगळ्या भाषा त्यामुळे दुय्यम दाखवत्व मिळतं. मग त्या जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला मराठी बोलणारा असो, विदेशातला असो, त्यातला इतर ठिकाणचा असो, महाराष्ट्रातला असो, भागातला असो, त्याची मराठी अशुद्ध आणि श्रीपाद भालचंद्र ती मराठी शुद्ध हे दुय्यम साहित्य केंद्रीयत्वामुळे निर्माण. शासनाच्या साहित्य संस्था असोत, शासनाची भाषा विषयक मंडळ असोत, शासनाचा साहित्य संस्थात्मक व्यवहार असो, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे सुद्धा केवळ साहित्य मंडळाच्या स्थापनेपासून आणि मी हा अहवाल दिलेला आहे शासनाला आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायला सांगितलंय. राज्य विकास महामंडळ वेगळं नेमा,
ही माझ्या अहवालातली माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती राज्यांनी नेमली होती त्याच्यात मी सूचना केलेली आहे, त्याच्याकडे सरकार पूर्ण कळ कारण संस्कृती केंद्रीय कामच केलेलं नाहीये. संस्कृती भाषा केंद्रीय कामच केलेलं नाहीये, केवळ साहित्य केंद्रीय. हे साहित्य आणि संस्कृती मंडळ आहे. साहित्य संस्थात्मक व्यवहारामध्ये भाषेकडे झालेलं प्रचंड दुर्लक्ष, भाषेकडे वैज्ञानिक शास्त्रीय अंगाने पाहण्यासाठी भाषा विज्ञान हा विषय प्रत्येक शाळेत महाविद्यालयात शिकवला जावा हा आग्रह कधीही साहित्य संस्था धरत नाहीत. कारण त्यातून शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण होईल आणि आपल्याला अशास्त्रीय अविवेकी समाज निर्माण करणाऱ्या राजकारणामध्ये आपली वृत्ती वाटलेली आहे, कारण त्याचे आपण लाभार्थी आहोत. साहित्य समाजातली स्पंदन म्हणजे काय हा मुद्दा म्हणला पद्माकर कुलकर्णींनी. समाज स्पंदन आपण ओळखत नाहीये, समाज भान आपण हरवलेलो आहोत. सामाजिक वास्तवाशी आपलं नातं तुटलंय. एका आभासी जगात आपण जगतो, एका कृत्रिम जगात आपण जगतो आणि ही कृत्रिम जगात कधीच जगत नसते, ती वास्तवात जगत असते. साहित्य वास्तवात जगत असतं आणि साहित्य संस्थात्मक व्यवहार हा वास्तवापासून पूर्णपणे बाहेर. आम्ही आमच्या संस्थांमध्ये शिरल्यानंतर सगळ्या प्रवाहांच्या सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे विदर्भ साहित्य संघ ही साहित्य संस्थात्मक व्यवहारातली एक आदर्श संस्था ठरली. का ठरली? कारण जे जे नव्या अस्मितांचे प्रवाह, जे जे सामाजिक स्तर अभिव्यक्तीला होते त्या सगळ्यांना जास्त उपलब्ध झाले या संस्थेमध्ये. दुर्दैवाने असे प्रयोग इतर साहित्य संस्था व्यवहारात झालेले नाही. त्यामुळे आपलं समाजभान म्हणजे काय याच आपल्याला भान ते करून घेण्याची गरज. साहित्य, समाजस्पंदन, सुसंवादित्व, स्वागतशीलता आणि सहमती हडेल हप्पीपणाने एककेंद्रीपणाने संस्थेच्या घटना आणि नियम यांचं उल्लंघन करून अत्यंत ठामपणाने मी काहीतरी करून दाखवतो आहे या पोटी संस्था पेठीला धरणं हा मराठी साहित्य संस्थात्मक व्यवहारातला अनुभव आपण वारंवार घेतोय, नुकताच घेतलेला आहे. मी कोणाही व्यक्ती आणि संस्थेबद्दल कधी बोलत नसतो, वृत्तीबद्दल नेहमी बोलत असतो. व्यक्ती बदलायच्या आहेत म्हणजे त्यांच्या वृत्तीत बदल करायचा. दुर्दैवाने आपल्या साहित्य संस्थात्मक व्यवहारात लोकशाही पद्धतीने निर्णय घेणं हेच हरवलेलं आहे. एक केंद्रीय निर्णय वृत्ती निर्माण झालेली आहे, कारण बाकी सगळे त्याचे लाभार्थी असतात आणि कोणीही त्या संस्थांच्या कार्यकारिणीच्या सभा असोत की त्यांच्या वार्षिक सभा असोत 10,000 लोक सदस्य असलेल्या वार्षिक सभा 8 आणि 10 आणि 25 लोकांच्या वर होत नाहीत वर्ष. लोकांपासून पूर्णपणे तुटलेल्या लोकांमध्ये रुचीच नाहीये. काय येत नाहीत लोक. आम्ही असं सांगतो की साहित्य संस्थांच्या समाजाला गरज संपलेली आहे, की आम्ही निर्माण केलेली थेअरी आहे असं नाहीये. आम्हाला लोकांपर्यंत जायचं नाहीये, आम्हाला आमच्या संस्था लोकांच्या लोकसहभागाने चालवायचं नाहीये, आम्हाला ते व्यापक करायचं नाहीये, आम्हाला त्या मरेपर्यंत आमची सरंजामदारी वृत्ती, आमची एककल्ली, आमची हडेलप्पी अशी वृत्ती ही साहित्य संस्थात्मक व्यवहाराला मोकळच होऊ देत नाहीये. मी तर अनेकदा असं म्हटलेलं आहे पत्रकारांना, माध्यमांना, आमच्या साहित्य संस्थात्मक व्यवहाराची ऑडिट करा, तपासणी करा, आमच्या घटना घ्या, आमचे उद्देश पहा, आमचे कार्य पहा आणि 100 वर्षात आम्ही काय केलं आणि कुठे कमी पडलो आहोत जरा आम्हाला जोडून काढा ना. ते का करत नाही? काही बातमी नाही. वाद असतील, घडामोडी असतील, घटना असतील, प्रसंग असतील, एकमेकांवर पुरवड्या असतील, याच्यामध्ये माध्यमांना अधिक रुची आहे. संस्था नीट चालाव्या, घटनेप्रमाणे चालाव्या, त्यांचं कार्य व्हावं याच्यात माध्यमांची वर्तमानपत्राची काही ही तपासणी करत असत. वर्तमानपत्र त्यावेळेला दूरचित्रवाणी वाहिन्या नव्हत्या, पण आता त्या स्पर्धेमध्ये माध्यमांचा अग्रक्रम सुद्धा हा केवळ आमच्या कुस्त्या लढवण्यात एकमेकांवर चढवण्याचा आणि मनोरंजक पद्धतीने बाकीच्या लोकांना देण्याचा साहित्य संस्थात्मक राजकारणासारखा एक भाग केला गेलेला आहे. त्यामुळे आमच्यातल्या राजकारणाला प्रचंड वाव मिळालेला. साहित्य संस्थात्मक व्यवहारच साहित्याचा व्यवहारच बाहेर पडतो. साहित्य संस्थात्मक व्यवहार म्हणजे काय? तो व्यापक करायचा म्हणजे काय? लोकसहभागाने करायचा म्हणजे काय? कोणाच्या पायावर विनोद कुलकर्णी फार चांगलं म्हणाले की या संस्था पांगळ्या झाल्या आहेत. का झाल्या पांगळ्या? का नाही या लोकांचा सहभाग तुमच्यामध्ये? देत लोक तुम्हाला पैसे. मी सिद्ध करून दाखवलं 2016-19 या कार्यकाळात महामंडळामध्ये अनेक प्रयोग करून दाखवले. सगळ्या देशभर सरकारच्या पैशा व्यतिरिक्त
अनेक शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय, मंगल कार्यालय, संस्थांचे सभागृह ही सगळी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल पोचायला तयार नाही. शासनाच्या पैशाची गरज पडणार नाही. त्या समृद्ध पायावरती संस्था उभ्या होऊ शकतात. लोक पैसे देतात. महामंडळासारख्या संस्थांना सिद्ध करून दाखवलेलं आहे. पण आपल्याला तर नको आहे. आपण केवळ संमेलन केंद्री, पारितोषिक केंद्री, व्यासपीठ केंद्री, टाळ्या, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, लाभ, स्वार्थ, निवास व्यवस्था, मानधन, प्रवास खर्च हा झालाय साहित्य संस्थात्मक व्यवहार. लेखक सुद्धा साहित्य संस्थात्मक व्यवहारात स्वतःचा वेळ द्यायला, कार्यकर्ते व्हायला जे एकेकाळी त्यांनी या संस्था चालवल्या ते तयार नाही आहेत. त्यांना सुद्धा हे सन्मान आयते हवे आहेत. कार्यकर्ते असाहित्यिक असतील तरी चालणार आहेत. हे साहित्य संस्थात्मक व्यवहाराचं चित्र ज्याला लेखकही जबाबदार आहे, साहित्यिकही जबाबदार आहेत. केवळ लोकांना या संस्थांची गरज नाही पण चालणार. 80-80, 70-70, 50-50, 60-60 आम्ही कागदावर दाखवतो. आमच्या 5 संस्था सुद्धा सक्रिय नसतात. संस्थांच्या सबलीकरणाकडे आम्हाला वेळच नसतो. म्हणजे आम्हाला जायचंच नसतं त्यांच्याकडे. आमची मनोवृत्ती जी आहे आमच्या हाती सगळं ठेवण्याची, ही साहित्य संस्थात्मक व्यवहारातून आधी दूर करण्याची गरज आहे. मी तर अनेकदा म्हटलेलं आहे की आम्ही जर नालायक असू तर आम्हाला हाकला आणि आमच्या बाजू लायक माणसं आणा, पण समोर व्हा, या पुढे या, काम करा. साहित्य संस्थात्मक व्यवहार मग चाळीसच्या मर्यादित नाहीये. हा फार मोठा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा माणसाच्या उन्नती, विकास, अभिरुची आणि समाजातली शांतता, सलोखा, सौहार्द, ऐक्य हे सगळं टिकवून ठेवणारा खूप व्यापक व्यवहार आहे. त्याच्याशी साहित्य संस्थांचं नातं तुटलेलं आहे. लोकांचं तर आम्ही कधीच तोडलेलं नाही. 10-10 हजार सदस्य असलेल्या संस्थेमध्ये सदस्य आम्ही कसे करतो? इथून सुरुवात आहे. कोणाला होऊ द्यायचं आणि कोणाला होऊ द्यायचं नाही याचे निर्णय आम्ही घेतो. लोक कशाला येतील आमच्याकडे स्वतःहून सदस्य व्हायला? नाही येत. हा साहित्य संस्थात्मक व्यवहार जो आहे याची जरा मोठ्याने तपासणी व्हायला पाहिजे. लोक सहकार्य करत नाही त्याच्यावर माझा विश्वास नाही, कारण 50 वर्ष मी लोकांच्याच भरोश्यावर काम करतोय. मी काही सरकारच्या पैशाच्या भरोश्यावर काम करत नाहीये. आणि आजही मराठी भाषेतल्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा एक कलमी एक हाती सतत करतोय. का करतोय? कारण लोकांना त्याची गरज आहे. लोक त्याला बळ देत आहेत, माध्यम बळ देत आहेत. मुद्दा इच्छाशक्तीचा आहे, अंतःकरण ओतण्याचा आहे. फार छान म्हणाले होते पद्माकर कुलकर्णी. अंतःकरण ओतून काम करणारे कार्यकर्ते नाहीयेत असं नाहीये. आम्ही त्यांची जोपासना करत नाही. आम्हाला आमची रांगोळ चालन करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच फक्त फौज उभी करायची असते आमच्या अवतीभोवती. आणि हे मी 40, 45, 50 वर्ष अनुभवतोय, प्रत्यक्षात अनुभवतोय. मी अपवाद आहे एखाद्या संस्थेमध्ये इतके वर्ष टिकून आहे. हा मी काही नियम नाहीये. त्यामुळे वीज वाया नियम कसा होईल काही लोकांना समाजामध्ये साहित्य संस्थात्मक व्यवहाराची गरज निर्माण करणं याच्यासाठी या संस्था स्थापन झाल्या हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट आहे. अनेक संस्थांनी आमच्या महामंडळामध्ये पहिलं लिहिलेलं तो महामंडळाचं भाषा साहित्य संस्कृती विषयक धोरण तयार करणे आणि त्याच्यानुसार काम करणे. 57 वर्ष महामंडळाला धोरणच नव्हतं. पहिल्यांदा 2018 मध्ये महामंडळाने हे धोरण तयार करून मान्य केलं. ते अंमलात येत आहे की नाही मला माहित नाही, पण जे धोरण नव्हतं ते आलेलं आहे. आता त्या धोरणाप्रमाणे हे महामंडळ चालायला पाहिजे ना. जे नेतृत्व बदलेल त्याच्या धोरणाप्रमाणे संस्था चालेल ना. कोणत्या विभागात असतो ते आमच्याकडे पुन्हा परत आलं वर्षांनी तरी आमच्या विभागातले आमच्या नेतृत्व म्हणेल ते धोरण व्हायला नको. जे संस्थेने निश्चित केले या संस्थांना भाषा साहित्य संस्कृती विषयक अजून धोरणच नाही. तेच परिस्थिती शासनाची आहे. शासनाला अद्याप भाषा धोरण नाहीये. शासनाचं सांस्कृतिक धोरण अद्याप धूळ खात पडलेलं आहे. 10 वर्ष झाले एक नवीन पैसा शासन त्याच्यावर खर्च करत नाही. नुसतं करून ठेवलंय, छापून ठेवलेलं आहे. जिथे धोरणच नाहीये तिथे कार्य काय होणार? लोकांना गरज नाहीये या नावाखाली आपण आपले मठ फक्त चालवू नये. गरज केव्हा निर्माण होईल? जेव्हा तुम्ही लोकांच्या मग ते विविध स्तरातील थरातील विविध ठिकाणचे विविध, मला सांगा केवळ 4 घटक संस्था एक महामंडळ म्हणजे साहित्य संस्थात्मक व्यवहार आहे का? याच्या बाहेर प्रचंड गट, छोटे छोटे समूह, छोटी छोटी मंडळी छोट्या छोट्या गावांमध्ये छोटे छोटे साहित्यिक वाङ्मयीन उपक्रम करतायत. भाषा
साहित्याचा प्रचार करतायत, ही मंडळी जो साहित्य संस्थात्मक व्यवहार करते त्याचा आपल्या मुख्य प्रवाही तथाकथित संस्थांशी त्यांना जोडून घेणं हा आपला कधी अग्रक्रमच राहिलेला नाही. कधी ते प्रयत्नच आपण केले. उलट आपल्या घटनांमध्ये साहित्य संस्थांच्या तरतूद होती की यांना संलग्न करून घ्यायचं, आम्ही काढून टाकली. ती संलग्न संस्थांची जी तरतूद होती आम्ही घटना बदलून ती काढून टाकली. कसं साहित्य संस्थात्मक व्यवहार वाढणार आहे? मुळात ज्यासाठी आम्ही निर्माण झालो, गरज तेव्हा निर्माण होईल जेव्हा लोकांच्या विविध स्तरातील थरातील भाषा, संस्कृती, उपसंस्कृती, संस्कृतीची विविध रूप, विविध क्षेत्र, विविध बोली हे सगळं तुम्ही हाताळाल. यातलं काहीच न करता तुम्ही जर फक्त संमेलन घ्याल, कोणाला तरी उपकृत कराल, कुठल्या तरी 4 माणसांना आपल्या भोवती फिरवाल, साहित्य संस्थात्मक व्यवहार कुजलेला आहे. त्याच्यामुळे दुर्गंधी जी येते ना आपल्याला, ती आपल्या वृत्तीची. लोकांना गरज नाही आहे याची नाही आहे ती, पण येते आहे, हे खरं आहे. मुळात असं आहे, अहो मराठीच्या भल्यासाठी नावाचं एक व्यासपीठ तयार केलं होतं 24 संस्थांना एकत्र आणून आम्ही मराठीचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी. मोडकळीच काढलं. हा साहित्य संस्थात्मक व्यवहार आहे आमचा. किती गंभीर आहोत आम्ही मराठीच्या भल्यासाठी. मोडून टाकलं आम्ही ते सुसंवादित्व न राखून. हे जरा आम्हाला विचारलं पाहिजे ना कोणीतरी. आतमध्ये राहून परिवर्तन करता येतं संस्थांमध्ये, करून दाखवलेलं आहे मी. विश्वास आहे माझा त्याच्यावरती. पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप व्यक्तिगत लाभ, स्वार्थ, पारितोषिक हे घालवावे लागतात. त्याची तयारी नाही आहे कार्यकर्त्यांची. साहित्य संस्थात्मक व्यवहारामध्ये बदल होत नाहीये, सुधारणा होत नाहीये, परिवर्तन होत नाहीये, ते लोकाभिमुख होत नाहीये, लोकसन्मुख होत नाहीये. याचं कारण असं आहे की आपले स्वार्थ सोडून व्यापक हितासाठी काम करण्याची आपली वृत्ती नाहीये. आणि तशी वृत्ती असलेले लोक जर असतील तर ते आपल्या जवळ नको आहेत. हा सगळा आपल्या साहित्य संस्थात्मक व्यवहाराच्या प्रवृत्तीचा जो भाग आहे. अद्याप या संस्थांनी साहित्य व्यवहार हा ज्या व्यापक संस्कृती व्यवहाराचा भाग आहे त्या संस्कृतीच्या क्षेत्रात तर कामच केलेलं नाहीये, भाषेच्या क्षेत्रात कामच केलेलं नाहीये. पारितोषिक देणं, वर्धापन दिन साजरे करणं, संमेलन घेणं आणि काही नैमित्तिक आधी व्याख्यानमाला होत असत त्याही बंद झालेले आहेत. अप्रतिम व्याख्यानमाला व्हायचं, प्रबोधन व्हायचं, उद्बोधन व्हायचं, अभ्यास व्हायचा, लोक अत्यंत अभ्यासपूर्ण बोलायचे. आता तर अभ्यासाचा आणि व्याख्यानाचा संबंधच संपत चाललेला आहे. संमेलनांमध्ये 10-10, 15-15 मिनिटांमध्ये येऊन बोलून निघून जाणारे लोक किती अभ्यासपूर्ण बोलणार आहेत? चर्चा, वादविवाद, परिसंवाद ही सगळी साधनं आहेत. आधी संमेलनाचं जे स्वरूप असायचं या साहित्य संस्थांच्या, ते ठराव रूपाने एखादा विषय यायचा, त्याच्यावर सूचक अनुमोदकांची अत्यंत अभ्यासपूर्ण विद्वत्तापूर्ण भाषणं व्हायची आणि त्याच्यावरती उपस्थित आपापली मतं मांडायची. केवळ कवी संमेलन आणि मनोरंजक कार्यक्रम म्हणजे संमेलन नव्हतं. आपण त्याचं पूर्ण स्वरूप बदलून टाकलेलं आहे. आपण त्याला गर्दीचं करून टाकलं. आम्ही गर्दींकडे न्यायचा प्रयत्न करतो, लोक पुन्हा गर्दीकडे खेचून नेण्यासाठी फार वेगाने शक्ती लावतात. हा अनुभव मी घेतलेला. हा जो साहित्य संस्थात्मक व्यवहार आहे याचं एकीकडे भाषेशी नातं तुटतंय, संस्कृतीशी नातं तुटतंय, बोलींचा तर काही संबंधच नाहीये या मुख्य प्रवाही साहित्य संस्थात्मक व्यवहारामध्ये. ऍब्सोल्युटली काही. कोण करेल बोलींचं जतन संवर्धन? कोण करेल भाषेच्या वेगवेगळ्या रूपांमधला कोण घेईल शोध? कोण कोश तयार करेल? कोण करेल संदर्भ? हे सगळं लिहिलंय आमच्या घटनांमध्ये. आम्ही हे करायचंय. मग आम्ही कारण सांगतो की आमचा जो पैसा नाहीये. पैसा कोण देईल? सरकार देत नाहीये. का द्यावा सरकारनी? मी तर आता या मताचा आलेलो आहे की सरकारचा पैसा घेत घेत आम्ही इतके शासनाश्रयी पुन्हा होत चाललेलो आहोत की आता सरकारने हा पैसा देणं बंद करावं आणि जर गरज असेल तर लोकांकडून पैसा घेऊन या संस्था चालवाव्यात. इथपर्यंत ही असं झालं तरच तुम्ही लोकांकडे जातच नाहीये ना, लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. तुमच्याकडे लोक यावेत असा चेहरा करून तुम्ही बसता संस्थानिक असल्याच्या थाटामध्ये साहित्य संस्थात्मक व्यवहारामध्ये. कशाला येतील लोक? लोकांना भरपूर काम आहेत. तुम्हाला जर गरज नाहीये तुमच्या संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची, म्हणून मगाशी मी म्हटलं केवळ शासनाच्या संस्था, केवळ 4 घटक संस्था
त्यांचं एक महामंडळ, बृहन महाराष्ट्राच्या सद्यस्थितीचा महामंडळाने अहवाल तयार केला, शासनाला सादर केला. शासनाला पैसे मागितले होते खरं म्हणजे, फार सविस्तर काम करायला नाही दिले शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने, नाकारले द्यायचं. हा साहित्य संस्थात्मक व्यवहार शासनाचा नाकारले. तरी सुद्धा महामंडळाने त्यांच्याजवळ असलेल्या तुटपुंज्या साधनानिशी संपूर्ण देशभर फिरून सगळ्या राज्यांमधून अतिशय मेहनत करून या समितीने एक अहवाल तयार केला. तो सादर केला सरकारला. धूळखात पडलेला आहे, सतत पाठपुरावा करतोय मी त्याचा. साधं उत्तर येत नाहीये त्याच्यावरती शासनाचं. साहित्य संस्थात्मक व्यवहार, शासनाची घोर उदासीनता आहे या संपूर्ण व्यवहाराबद्दल. कारण मराठी भाषिक समाजाचा दबावच नाहीये शासनावरती. ना अभिजात दर्जासाठी आहे, ना मराठी विद्यापीठासाठी आहे, ना मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या 4640 शाळा सुरू करण्यासाठी आहे. जर मराठी भाषिक समाजाचा दबावच नाही आणि शासनाला राज्यकर्त्यांना भाषेकडे लक्ष न देता निवडून येऊ शकतं हे जर ठाऊक आहे, तर ते कशाला खर्च करते? आणि का दबाव नाहीये? कारण आमच्या संस्थात तो दबाव निर्माण करण्यामध्ये विनोद कुलकर्णी म्हणाले तसे अक्षम आहेत, पांगळे आहेत, डोळे आहेत, करायचंच नाहीये त्यांना. मग हा जर कोणी करायचा, हा एकट्या माणसाने करून होण्याचं काम नाहीये. त्याचं लोक चळवळीत रूपांतर होण्याची गरज आहे. साहित्याचा अर्थ भाषा आहे, भाषेचा अर्थ संस्कृती आहे, आणि म्हणून भाषा, साहित्य, संस्कृती ही एका दमात उच्चारण्याची त्रयी आहे. ना शासनाच्या संस्थांनी भाषा विज्ञानाकडे लक्ष दिलं, ना साहित्य संस्थांनी शाळांमधून, महाविद्यालयांमधून, ग्रंथालयांमधून शासनाकडे वेगवेगळ्या. आणि आमच्या घटनांमध्ये लिहिलं आहे की शासनाच्या या सगळ्या व्यवहारांची तपासणी करून आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यातलं आम्ही काहीच करत नसू तर साहित्य संस्थात्मक व्यवहाराला वळण कोण लावणार आहे? ज्या संस्थांची ही जबाबदारी आहे, त्या शासनाच्या असो की शासनाच्या बाहेरच्या असो, जर त्यांनी ती जबाबदारीच नाकारलेली आहे, केवळ व्यासपीठीय संमेलन केंद्री आणि केवळ उत्सव प्रियता आणि गर्दी केंद्री असं जर संपूर्ण व्यवहाराचं स्वरूप झालेलं असेल, तर याचं लोकांवरती, लोकसहभागाचं, व्यापक सहभागाचं रूप त्याला देणं, याच्याकरता महामंडळाच्या बाहेरच्या संस्थांसाठी दरवाजे खुले केले होते, पण अजूनही ते आतून बंद आहेत. राजन लाखे, विनोद कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, तुमच्या संस्थेमध्ये जाऊन ते उघडा, कारण तिथे बंद आहेत. ते महामंडळाने उघडून दिले आहेत. आता राजन लाखे, चुकीचं विधान करू नका की महामंडळ निर्णय घेत नाही. अत्यंत चुकीचं विधान आहे, बेजबाबदार विधान आहे. ते ताबडतोब तुम्ही दुरुस्त करा. आपणच जबाबदार आहोत ना, आपणच आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी माझ्या संस्थेचा 25 वर्ष अधिक काळ उपाध्यक्ष आहे, पण मी सतत आत्मपरीक्षण करायला माझ्या संस्थेला आणि मला बाध्य करत असतो. मी लोकांचा शत्रू आहे का? मित्र नाही होत मी त्याच्यामुळे, पण हे शत्रुत्व विकत घ्यावं लागेल. तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला लोकशत्रू होणं, एनिमी ऑफ द पीपल नावाचं नाटकच आहे. लोकशत्रू होण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण लोक राहिलेले नाही, त्यांची गर्दी झाली. आणि गर्दीला डोकं नसतं, गर्दीला फक्त भावना असते, गर्दीला बुद्धी नसते, विवेक नसतो. हा विवेक देण्याचं, भावना देण्याचं, तिला भावनाशील करण्याचं, तिला सहभागी करून घेण्याचं काम करण्यासाठी नेतृत्व लागतं. नाही तर आमच्या संस्थेतले कर्मचारी सुद्धा चालू शकतात ना संस्था. नेतृत्वाची काय? नेतृत्वाजवळ द्रष्टे पण नाहीये. साहित्य संस्थात्मक व्यवहाराला ते शासनाच्या असो की शासनाबाहेरच्या असो, द्रष्ट नेतृत्व लाभून द्यायचं नाही, असा एक सांस्कृतिक कटच असल्यासारखं. आणि हा वर्षानुवर्ष सुरू आहे. या द्रष्टेपणाच्या अभावी साहित्य संस्थात्मक व्यवहार जो आहे मराठीचा, किती संबंध आहे आमचा? आज आम्ही जागतिक पातळीवरती संमेलन घेतोय. आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच्या 4 लेखकांची नावं माहिती नाहीये. वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये असलेले आमचे मराठी भाषिक लोक काय लिहित आहेत, काय करतायत, कोणते त्यांचे व्यवसाय आहेत, त्यांची प्रतिभा काय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाषेचं ते जे काही रूप तिथे आकाराला येत असेल, तिथल्या भाषेच्या भाषिक रूप आहे, ते प्रगती आहे ती भाषेची, विलय नाहीये तो भाषेचा. प्रत्येक महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी, छत्तीसगडला आमचे जोगळेकर म्हणाले होते की आमच्या छत्तीसगडी मराठीला मराठीचं रूप म्हणून मान्यता द्या. असे अनेक भाषिक, अदरवाईज मराठीमध्ये येणार काय? मराठीतून जाईल फक्त.
वेगवेगळ्या ठिकाणी जी मराठी माणसं गेलेली आहेत तिच्यामध्ये त्या तिथल्या भाषांचा जो काही प्रभाव पडलेला आहे ते विकृत नाही होत भाषा, त्याच्यातून अशुद्ध नाही होत, ती संकरित झाली म्हणजे भाषा संकरानेच वाढते नेहमी. त्यामुळे ती सगळी भाषिक रूप महाराष्ट्राच्या बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या मराठी भाषिक समाजाची भाषिक रूप, त्यांचा भाषिक व्यवहार, किती संबंध आहे आमचा, एकेकाळी वर्तमानपत्रात काहीतरी येत असत. आता तर तिथे हा संबंध संपलेला. ही स्थिती भारतातली आहे. आम्हाला बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन आम्ही संस्था काढल्या पाहिजेत. दिल्ली मराठी साहित्य परिषद मी स्थापन करून तिला समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने आमचे एक कार्यकर्ते दिल्लीच्या बाहेर 2 वर्ष आहेत म्हणून ती झाली नाही, पण ती होईल आज ना उद्या. पण वेगवेगळ्या राज्यांमधल्या मराठी भाषिक समाजाचं संघटन करणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांच्या संस्था निर्माण करणं, तिथे साहित्य प्रेम वाढवणं. विनोद कुलकर्णी म्हणाले तसे 12 कोटी मराठी भाषिक समाजामध्ये 100 वर्षानंतर संस्थांच्या अस्तित्वानंतर जर 1 लाख सदस्य असतील तर हा सपशेल फसलेला व्यवहार आहे ना संस्थांचा. तो पुन्हा एका मजबूत पायावर वेगाने उभा केला पाहिजे. या व्यवहाराचं लोक चळवळीत रूपांतर झालं पाहिजे. या व्यवहाराचं नातं समाजभानाशी, समाज वास्तवाशी, लोकांच्या गरजांशी, लोकांच्या भाषांशी, लोकांच्या बोलींशी, लोकांच्या संस्कृतीशी, अन्यथा हा गळून पडणारा व्यवहार होईल. आणि तो गळून पडावा असं वाटत असलेले जे असतील त्यांच्या हातून तो काढून घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी वाङ्मयीन कार्यकर्त्यांची सजगता वाढवण्याची गरज आहे. केवळ रूढ अर्थाने असलेल्या संस्थांमधूनच भाषेचं साहित्य संस्कृतीचं कार्य चालतं असं म्हणण्याचं कारण नाहीये. खूप मोठा भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा व्यवहार या घटक संस्थांच्या, महामंडळांच्या आणि शासनाच्या संस्थेच्या बाहेरील लोक करतायत. त्याला आपण अधिकृत व्यवहार म्हणत नाहीये. का नाही म्हणत आहे? ते लोक काय अनधिकृत आहेत? ते काय मराठी भाषेचे नाही आहेत, त्या राज्याचे नागरिक नाहीत, देशाचे नागरिक नाही आहेत. ते जो व्यवहार करतायत त्याला आपण अधिकृत व्यवहार म्हणून का मान्यता देत नाही? त्यांच्याकडे का लक्ष देत नाहीये? ना आपली नियतकालिक आपल्या पायावर ना आपण उभी करू शकत, ना आपल्या संस्था आपल्या पायावर आपण उभी करू शकत, कारण आपलं कन्सर्न नाही, आपला कनेक्ट नाहीये, आपल्याला त्याच्यामध्ये आपली इच्छाशक्ती नाहीये. जशी राजकारण्यांची राजकीय इच्छाशक्ती नाहीये तशी लोकांची सुद्धा राजकारणांवरती आपला भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी दबाव वाढवण्याची इच्छाशक्ती नाहीये. आणि ती नाहीये याचं कारण ज्या संस्थांमध्ये ती असायला हवी तिथेच ती नाहीये. त्यामुळे हा सगळा फसलेला व्यवहार जो आहे, विश्व मराठी परिषदेच्या, विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आपण स्थानिक गडचिरोली पासून तर न्यूयॉर्क पर्यंत आणि चंद्रपूर पासून तर ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि अगदी आमच्या सिरोंच्या आहेरी पासून तर बिलकुल जगातल्या सगळ्या राष्ट्रांमधल्या मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याची ही जी संधी घेतो आहोत, यातून आपण एक नवा साहित्य संस्थात्मक व्यवहार आकाराला आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून या संमेलनातला हा परिसंवाद हा या संपूर्ण संमेलनाचा एक अत्यंत महत्वाचा, पायाभूत, गणास अशा स्वरूपाचा असा हा विषय आहे. मला उपलब्ध वेळेमध्ये मी जितकं मांडू शकलो तेवढं मांडलेलं आहे. पुन्हा संमेलनाच्या नंतरही आपण वेगवेगळ्या निमित्ताने संवादी होत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आपण या परिसंवादात केलेले मार्गदर्शन विचार प्रवर्तक आहेतच, मात्र आपण सांगितल्याप्रमाणे काल सुसंगत व कृतिशीलतेशी जोड दिल्यास साहित्य संस्था खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होतील या शंका नाही. आणि ज्या कार्यासाठी या संस्था उभारण्यात आल्या आहेत ती उद्दिष्टे साध्य होतील. ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने यामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे. महाराष्ट्राची भाषा, साहित्य, संस्कृती यांचे गेल्या 60 वर्षात निर्माण झालेले आणि साठलेले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासनावर लोकदबाव निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढवणं गरजेचं आहे. आणि मुळात अशा विषयांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. याचे पहिले पाऊल म्हणून या परिसंवादाच्या निमित्ताने हा परिसंवाद ऑनलाईन पाहत असणाऱ्या सर्व रसिकांना मी विनंती करतो की यातील विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा परिसंवाद जास्तीत जास्त लोकांना अग्रेषित करावा, पुढे पाठवावा. परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व वक्त्यांनी साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव या विषयाबद्दल अत्यंत बहुमोल विचार मांडले. त्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल सर्व मान्यवर वक्त्यांचे
मी विश्व मराठी परिषदेतर्फे आभार मानतो आणि हा परिसंवाद इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.